थायरॉइड, डायबिटीज हे आजार आता वय न पाहता झपाट्याने वाढत आहेत. 7,40,00,000 लोकांना रजिस्टर्ड डायबिटीस आहे अशी नोंद आहे सरकारकडे. बापरे. 2,50,00,000 लोक प्री डायबिटिक आहेत. पण ह्याची कारणं काय आहेत? आयुर्वेदात ह्याच्यावर उपचार आहेत का? लहान मुलांना सुद्धा डायबिटीस होतोय असं काय? काही लोकांना अगदी जन्म झाल्या लगेच हे शुगर असणारे आढळते. ह्याचं कारण आहे आईचे असणारे पाळीचे आजार. शुगर वाढतीये आणि डायबिटीस आहे, ह्यामध्ये काय फरक आहे? लोकांना असं नाही वाटत. त्यांना वाटतं हे एकच, शुगर वाढली काय आणि डायबिटीस काय, एक डायबिटीस मध्ये शुगर वाढते आणि शुगर वाढली म्हणजे डायबिटीस. तसं अजिबात नाहीये. बऱ्याच जणांना थायरॉइड असून सुद्धा रिपोर्ट्स मध्ये दिसत नाही, असं होतं का? नाही, म्हणजे थायरॉइड जर का तुम्हाला असेल तर ते रिपोर्टमध्ये दिसतंच. प्रश्न असा आहे की हे तपासण्याच करायला जात नाही. थायरॉइड असल्यामुळं इन्फर्टिलिटी येणं ही गोष्ट खूप नॅचरल आहे. एक पेशंट आलेला होता, त्याच्या पार अंगठ्याला पायाला सगळ्यात जखमा झालेल्या होत्या. म्हणजे शुगर कधी चेक केली नाही? माझी कंट्रोलमध्ये असते, मला कळतं ना मला शुगर आहे का नाही. म्हटलं प्लीज दादा एकदा शुगर चेक करा. 13.5 HbA1c होतं. बापरे. आधीच्या पिढीतल्या लोकांना एवढा डायबिटीस होत नव्हता, आत्ता का वाढलाय? त्यांनाही होताच, फक्त त्याचं प्रमाण एवढं तीव्र नव्हतं. आयुर्वेदामध्ये डायबिटीस बद्दल काय सांगितलंय? बऱ्याच जणांना असं वाटतं की ते कडू काढे, तो बेडकीचा पाला एवढं घेतलं की शुगरचं काम झालं. बेसिकली आयुर्वेदामध्ये 20 प्रकारचा मधुमेह त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीनं वर्णन केलं. अशी काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे की आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेतली आणि गोळ्या बंद झाल्यात? वेलबिंग सूत्राची लिंक इथं खाली दिलेली होती. तो माणूस संभाजीनगरचा, त्यांनी तिकडून जॉईन केलं. तो फ्री सेशन ऐकला, त्यांना आवडला. मग त्यांनी 30 दिवस ते फॉलो केलं. त्यांचं जवळजवळ 5 किलो वजन कमी झालं आणि त्यांच्या डॉक्टरने सांगितलं की तुम्ही जिमर बंद करा. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुमचा जन्म महिनाच ठरवतो तुमचं आरोग्य. ह्या आपल्या मागच्या भागाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. जवळपास 10 मिलियनहून अधिक प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचली आहे. आज आपण अशाच एका नव्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत वैद्य डॉक्टर सुयोग दांडेकर, जे आरोग्य भारतीचे सातारा जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी वेलबिंग सूत्र ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मेडिसिन फ्री लाईफ ही आयुर्वेदावर आधारित आरोग्य चळवळ सुरू केलेली आहे, ज्यामुळे छोटे छोटे घरगुती उपाय तुम्हाला खूप मोठ्या खर्चातून वाचवतील. मेडिसिन फ्री लाईफ कसं जगायचं हे जाणून घेण्यासाठी हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. सुयोग सर, तुमचं वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. सर, आज डायबिटीस हा विषय आहे, तर तुम्हाला गोड खायला आवडतं का? प्रचंड. म्हणजे मी अर्धा किलो श्रीखंड मी एका वेळेला खाऊ शकतो. म्हणजे फक्त पचन शक्ती चांगली आहे म्हणून नाही, कारण जसं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ तसं पचन युक्ती पण असायला पाहिजे. म्हणजे काय खाता ह्याच्यापेक्षा ते पचवता कसं हे खूप 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 महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ती पचन युक्ती जर तुमच्या जन्मतारखेप्रमाणे तुमच्याकडं असेल तर तुम्ही गोड खा नाही तर काही खा, त्यानं काही तुम्हाला भीती असण्याचं कारण नाही. आता सध्या डायबिटीस हा आजार खूप कॉमन का झालाय? बेसिकली डायबिटीसची जर व्याख्या आपण यासाठी बघितली तर डायबिटीस इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर. त्याच्यामुळं तो बराच होत नाही, मग फक्त मेडिसिन फ्री आपण तो ठेवू शकतो. मग ह्याला उत्तर काय? तर आयुर्वेदा इज अ लाईफस्टाईल. मग लाईफस्टाईलमध्ये काय येतं? आहार, विहार आणि विचार. या 3 गोष्टी जर आपल्या व्यवस्थित असतील तर साहजिकच आपल्याला डायबिटीस होणार नाही. पण ह्या 3 गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट नसल्यामुळं ह्या डायबिटीसचं प्रमाण एकूण प्रचंड प्रमाणात वाढतंय. आणि दुसरा महत्त्वाचा भाग की चुकीच्या औषधोपचारांचे किंवा अनावश्यक औषधोपचारांच्या मुळे देखील हे सगळे त्रास या लोकांना प्रचंड प्रमाणात बळावत आहेत. आणि त्याच्यामुळे सुद्धा ह्या सगळ्या आजारांचं एकूण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो. नॉट ओन्ली डायबिटीस, मग त्याच्यामध्ये थायरॉइड आला, मायग्रेनचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, सर्दी ॲलर्जीचं प्रमाण वाढलं आहे, अस्थमाचा वाढलेला आहे, फॅटी लिव्हरचा त्रास खूप लोकांना व्हायला लागलेला आहे, PCOD व्हायला लागलेला आहे, पचनाचे विकार आहेत, IBS, कोलायटिस, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, गुडघेदुखी असेल, स्पॉन्डिलोसिस असेल, युरिक ॲसिड असेल, हे सगळे एकूणच जे लाईफस्टाईल आजार आहेत ना, हे एकूणच त्या कारणामुळे प्रचंड वाढायला लागले.
आता भारताला डायबिटीसचं कॅपिटल म्हणलं जातं. तर खरंच एवढ्या लोकांना त्याचा त्रास आहे का? का हा एक उगाचच घेतलेला आकडा आहे? गेल्या वर्षी भारतामध्ये 7,40,00,000 लोकांना रजिस्टर्ड डायबिटीस आहे अशी नोंद आहे सरकारकडे. बापरे! 2,50,00,000 लोक प्री डायबिटिक आहेत. ते दारात उभे आहेत. आणि असं असून सुद्धा अथॉरिटीज म्हणतात की हा 50%च फक्त अवेअरनेस आहे. म्हणजे हे आकडे डबल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता काय करायचं ह्याच्यावर ते आता बघूयात आपण. आता एवढे आकडे आहेत डायबिटिक पेशंट्सचे, पण हा आजार खरंच एवढा गंभीर आहे का? गंभीर म्हणजे काय, हा एक सायलेंट किलर असल्यासारखा असल्यामुळं मी तुम्हाला एक गंमत सांगतो. कडू प्यायलं खाल्लं की शुगर कंट्रोल होईल आणि मी कडू खातो म्हणाल तर मला काही धोका नाही म्हणून वर्ष तपासण्या न करणारे लोक आहेत. माझ्याकडे असाच एक पेशंट आलेला होता. त्याच्या पार अंगठ्याला पायाला सगळ्या जखमा झालेल्या होत्या. अहो चिखले आहेत म्हणून शुगर कधी चेक केली नाही, माझी कंट्रोलमध्ये असते, मला कळतं ना मला शुगर आहे का नाही. म्हटलं प्लीज दादा एकदा शुगर चेक करा. 13.5 HbA1c होत. बापरे! मी कडू खातोय अशा ह्याच्यामध्ये हे लोक राहिलेले असतात. असं नाही, आपण कुठल्याही एका पॅथीला धरून नाही चालायचं आणि मला कळतं अशा ह्यात नाही जायचं. रेग्युलर तपासण्या करायच्या, रेग्युलर त्याच्यावर उपचार जे असतील ते तुम्ही कुठलेही घ्या, पण तुम्ही ड्रगलेस होण्याच्या अगोदर हा विचार अतिशय महत्त्वाचा करायला पाहिजे असं मला वाटतं. खूप लोकांना तरुणपणीच डायबिटीस होतो, तर ह्याची काय कारण आहेत? जसं आपण जीवनशैली हे म्हणलं ना, तर तसं आयुर्वेदामध्ये खूप छान डायबिटीसबद्दल सांगितलं, मी सांगेनच तुम्हाला आजच्या ह्याच्यामध्ये. पण एक केस मला आठवते या ठिकाणी. एक मुलगा आला होता, बायकोला दिवस जात नाहीत. जनरली आपल्याला फक्त बायकोचीच तपासणी करा असं असतं. मी त्याला पण केस पेपर भरायला लावला, म्हणून 50% रोल तुझा पण आहे. त्याच्या तपासण्या केल्यानंतर त्याला काही कमतरता त्याच्यात जाणवली. म्हणजे लॅबोरेटरीच्या तपासण्या चांगल्या होत्या, वैयक्तिक जीवनातल्या काही कमतरता त्याला होत्या. मग त्याच्या मूळ कारणाकडे गेल्यानंतर लक्षात आलं की त्याला डायबिटीस डिटेक्ट ऑलरेडी झालेला आहे. आणि ते होण्याचं कारण होतं की त्याला ग्रहणी नावाचा, ज्याला IBS आजकाल म्हटलं जातं, तसा आजार आहे. आयुर्वेदामध्ये वाग्भट नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये कफज ग्रहणीमध्ये त्यांनी श्लोकामध्ये लक्षण दिलेलं आहे, स्त्रीषु अहर्षणम. म्हणजे स्त्रीशी संग करत असताना हर्ष म्हणजे आनंद न मिळणे, मग लवकर पूर्ण होणं असेल, काही त्याचे जे काही प्रॉब्लेम होते असतील ते, पण त्याचं कारण तर सेक्स प्रॉब्लेम म्हणून आयुर्वेदात लिहिलं नाहीये. तो लिहिलाय ग्रहणी म्हणजे पचन विकार म्हणून. आणि पचन विकार त्याचा दुरुस्त केला की त्याचा आपोआपच शुगर कंट्रोल व्हायला लागली, त्याला मूलबाळ झालं. म्हणजे हे जे आहे ना, या तरुण मुलांच्या मध्ये होतंय, डायबिटीस झाला घ्या गोळ्या, एवढंच न करता तो मलाच का झाला याचा विचार जर त्यांनी त्यांच्या प्रकृतीप्रमाणे जन्मतारखेप्रमाणे केला तर तो आटोक्यात आपल्याला ठेवता येईल. पण लहान मुलांना सुद्धा डायबिटीस होतोय असं काय? हो, लहान मुलांना होतोय ना, त्याच्यामध्ये 2-3 कारणं महत्त्वाची आहेत. एक म्हणजे डायबिटीस हा होण्यासाठी जे इन्शुलिन नावाचं जे हार्मोन लागतं. आता इन्शुलिन हे इतर हार्मोन्सबद्दल आपण खूप बोलतो, पण इन्शुलिन या हार्मोनबद्दल बोलत नाही. ते हार्मोन जे आहे ते हार्मोन असणारी दूध, जे त्या गाई म्हशीचं दूध दिलं जातं, तर त्याच्यामध्ये हार्मोन्स बऱ्याच प्रमाणात आहेत आणि त्याच्यामुळे त्या लहान मुलांना तो त्रास होतो. एक कारण. काही लोकांना अगदी जन्म झाल्या लगेच किंवा जन्मतःच हे शुगर असणारे आढळते. ह्याचं कारण आहे आईचे असणारे पाळीचे आजार. मासिक पाळीचे काही आजार असताना जर का तिला दिवस गेले तर त्या होणाऱ्या बाळामध्ये डायबिटीसचे चान्सेस वाढतात. कारण हा हार्मोन जो आहे तो पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते. थायरॉइड असेल, इन्शुलिन असेल, नंतर पाळीचे हार्मोन असतील, हे सगळं पिट्युटरी ग्लँडमध्येच कंट्रोल केलं जातं. आणि त्याच्यामुळं जर पाळीचा आजार असेल तर डायबिटीसचे चान्सेस हे ह्या मुलांच्यामध्ये वाढतात. म्हणजे तिचं आरोग्य, हे जे पुस्तक मी लिहिलं त्याच्यामध्ये हेच आहे की आपण जे म्हणतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. पुढच्या पिढीत चांगली होण्यासाठी त्या मुलीनं अशी पुस्तकं वाचून माझी पाळी निरोगी आहे ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणलंय, तर माझं बियाणं चांगलं बनतंय ना, तर ते बाळ चांगलं होईल आणि मग या मुलांना असे डायबिटीस होणार नाहीत. तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अनुवंशिकता. आता आई वडिलांना डायबिटीस असेल तर मुलं त्यांना प्री डायबिटिक होईपर्यंत लक्षच देते. त्यांनी 2 ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे की एक बाबा आपण एक साधं उदाहरण घेऊ की समजा एखाद्याच्या आई वडिलांना डायबिटीस आहे,
आणि त्याला म्हटलं की बाबा रे तू डॉक्टर आहेस, मी तुझ्याकडे आलो आणि म्हटलं डॉक्टर साहेब शुगर निघाली, तुम्ही मला पहिला प्रश्न काय विचाराल? आईवडिलांना डायबिटीस होता का? आजी आजोबांना होता का? मग माहिती आहे ना हा प्रश्न विचारणार आहे. मग तुम्ही आत्ताच जर का काळजी घेतलीत की मला 60पर्यंत मी डिटेक्टच होऊ देणार नाही, असं मी माझं खा Lifestyle. पचवा वापरा टाकून द्यायचं मेटाबॉलिझम ठेईन, एक पॉईंट. आणि दुसरा पॉईंट म्हणजे मी ज्यावेळेला लग्न करीन आणि बाळाचं प्लॅनिंग होईल त्यावेळेला त्या होणाऱ्या बाळाच्या आजी आजोबांच्या मध्ये म्हणजे तुमच्या आईवडिलांच्या मध्ये जो डायबिटीस आहे तो त्याच्यात जाणारच नाही अशी बीजशुद्धी गर्भसंस्कार हे आधीच करून घे. आणि हे केलं तर ह्या लहान मुलांच्या मध्ये हे डायबिटीसचं प्रमाण वाढणार नाही. पण आधीच्या पिढीतल्या लोकांना एवढा डायबिटीस होत नव्हता, आत्ता का वाढलाय? होत नव्हता असं अजिबात नाहीये. त्यांनाही होत होतात. फक्त त्याचं प्रमाण एवढं तीव्र नव्हतं. याची 2 कारणं महत्वाची आहेत. एक म्हणजे काय, तुम्ही जर शुगरचा प्रवास बघितलात, आता खरा प्रवास लोकांना काय वाटतो, मी गोळ्या घेतो माझी शुगर कंट्रोल आहे. आज त्याच्या पलीकडे विचार करायला आज आपल्याला सगळ्यांना शिकवायचं आहे. मग तो काय विचार आहे हे हळूहळू कळेल. पण तुम्ही खूप छान प्रश्न विचारला की त्या पिढीमध्ये असं होतं की कितीही गोड खाल्लं, सणावाराला गोड खाल्लं तरी ते शुगरचा शरीरातला प्रवास जर बघितला तर सगळ्यात पहिला मार्ग आहे युरिन वाटे बाहेर पडणे. रक्तामध्ये समजा 140 ऐवजी 180 शुगर झाली आणि ती 40 शुगर युरिनमधनं बाहेर पडली तर पुन्हा 140 झाली. दुसरं आहे की 180 शुगर झाली पण मसल्सनी वापरून टाकली, कष्ट करायचे. आता कोपऱ्यावर अगदी जाऊन काही साखर आणायची म्हणलं तरी लोक चालत जायचे. आता कडू कारला आणायला सुद्धा गाडी घेऊन जातात तर काय होणार. आणि तिसरं महत्वाचं सगळ्यात कारण आहे ते म्हणजे स्टोअर करणे. लिव्हरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शुगर स्टोअर करण्याची क्षमता असते आणि ही क्षमता कमी झाल्यामुळे सुद्धा रक्तामध्ये साखर दिसते. हा त्या जुन्या पिढीचा एक चांगुलपणा होता. आणि आत्ताच्या पिढीमध्ये हे जास्त प्रमाणात दिसतंय. ती ही 3 कारणं तर आहेतच, पण दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे औषधोपचार. समजा कोविडमध्ये एखाद्याला स्टिरॉइड्स घ्यायला लागले असतील, एखाद्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल, स्किन डिसीज असेल की तो लगेच स्टिरॉइडच्या गोळ्या घेतो की शुगर वाढते. तपासण्यांनी एक मोठा बागुलबुवा करून ठेवलाय. तपासण्या मग माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय, ट्रायग्लिसराईड वाढलंय, त्याच्यासाठी स्टॅटिन नावाची जी गोळी दिली जाते तर त्याचं जर तुम्ही गुगलवर बघितलं तर त्याचं लिहिलंय की त्याच्यामुळे तुमची शुगर वाढते. पण आपण तर कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या खातोय. आज एखादा ड्रेस घ्यायचा झाला एखाद्या स्त्रीला तर ती 4 साईटवर बघते की इकडे डिस्काउंट जास्त आहे का तिकडे डिस्काउंट जास्त आहे. पण कोलेस्ट्रॉलची गोळी घे म्हणलं की सुरू. पाळी पुढं पाठीमागं जायची. आता गणपती येणार, मग पाळी पुढं पाठीमागं म्हणजे हार्मोनल चेंज दॅट लीड्स टू डायबिटीस. हे चुकीच्या गोळ्या खाऊन सुद्धा या तरुण मुलांच्या मध्ये खूप जास्त डायबिटीस आपल्याला सापडतं. आणि या ह्याच्यातूनच खरं तर हे जे एक मेडिसिन फ्री लाईफ जगा किंवा वेलबिंग सूत्र हे पोर्टल सुरू करा, हे सगळं या अक्षय तृतीयेला माझ्या मनामध्ये आलं. याचं कारणच हे होतं. आणि म्हणजे आपण बघतोय समाजामध्ये की एखादा शुद्ध शाकाहारी माणूस असतो, काही नाही, व्यवस्थित सगळं वागणं, वेळच्या वेळेला सगळं करणं, आणि अचानक हार्ट अटॅक आला कळतं. एखादा निर्व्यसनी माणूस असतो, त्याला आतड्याचा कॅन्सर झाला म्हणून कळतं. एखादी स्त्री असते, काहीच कारण नाही, काही नाही, आणि एकदम नॉन अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस, म्हणजे कधी अल्कोहोल घेतलं नाही तरी लिव्हर सिरोसिस झालं, असं बघायला मिळतं. मग हे जे सगळे दुष्परिणाम आहेत हे ह्या चुकीच्या जीवनशैलीचे आहेत. डायबिटीसमध्ये नक्की त्रास काय होतो? आता लक्षणं अशी त्याची सांगता येणार नाहीत, कारण याला इंग्लिशमध्ये ना सायलेंट किलर असं म्हटलंय. समजा मला फ्रॅक्चर झालं तर 1.5 महिना असा हात गळ्यात घालून फिरून सगळे विचारतील डॉक्टर काय झालं. पण मला शुगर आहे का नाही तुम्ही कोणी सांगू शकत, कारण तो सायलेंट किलर आहे आणि म्हणून न दिसणारा खुनी आहे. तर त्याच्या कुठल्याही लक्षणांवर जायला नको. आयडियल डायबिटीज जो आहे तो रात्री युरिनला उठणं ह्याच्या पुरता आपण मर्यादित ठेवू शकतो की रात्री युरिनला उठायला लागतं म्हणजे 100% डायबिटीस आहे. पण तो ज्यावेळेला पुढच्या स्टेप्सला जातो त्याला मग पायाची आग होणं, पाय सुन्न पडणं किंवा डोळ्यांमध्ये दिसायला कमी लागणं, तुम्हाला काही सेक्समध्ये काही प्रॉब्लेम होणं, विसरळूपणा येणं, हार्ट ब्रेन ह्या सगळ्याची काही लक्षणं दिसायला लागतात. पण ती दुष्परिणाम म्हणून दिसतात, डायबिटीसची लक्षणं म्हणून असं नाही. फक्त रात्री युरिनला उठणं एवढंच पकडू शकतो आपण. पण हा कशामुळे होतो किंवा ह्याची लक्षणं नक्की काय सांगू शकतो आपण? आता डायबिटीस बद्दल जर त्याची लक्षणं प्रकार सांगायचं झाले तर खूप मोठं हे होईल आणि लोकांना त्याचा उपयोग नाही. त्यांनी 2 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. एक म्हणजे अनुवंशिकता, डायबिटीस होण्याचं कारण की माझ्या घराण्यात आहे
म्हणल्यानंतर मी त्याची दक्षता घ्यायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की जेवढं काही मी खातो आहे तेवढं वापरून टाकतोय ना, एवढं जर का त्यांनी लक्ष ठेवलं तर त्यांना डायबिटीज काही डिटेक्टच व्हायची शक्यता नाही. शुगर वाढतीये आणि डायबिटीस आहे, ह्यामध्ये काय फरक आहे? खूप छान प्रश्न आहे. म्हणजे शुगर वाढतीये आणि डायबिटीस आहे, हे दोन वेगळे आहेत असं ह्यांना वाटतं. लोकांना असं नाही वाटत. त्यांना वाटतं हे एकच. शुगर वाढली काय आणि डायबिटीस काय एक. डायबिटीस मध्ये शुगर वाढते आणि शुगर वाढली म्हणजे डायबिटीस. मंडळी तसं अजिबात नाहीये. हायपरग्लायसिमिया ही एक कंडिशन आहे ज्याला तुम्ही शुगर वाढणं म्हणता. आणि डायबिटीस डिटेक्ट होणं हा टोटल डिफरंट इश्यू आहे. आता आपण सगळेजण इथं बसलेलो आहे आणि अचानक समजा एक अफवा आली की बॉम्बस्फोट होणार आहे. आपण सगळे उठून पळायला लागू. आता मी बसलेलो असताना माझ्या पायाला लागणारी शुगरची गरज आणि मी पळायला लागलो की मला लागणारी शुगरची गरज, यात फरक आहे. मग त्यावेळेला मी फ्लाईट मोडमध्ये, पळून जायच्या मोडमध्ये आहे आणि त्यावेळेला पटकन माझ्या लिव्हरमधनं शुगर पंप होते, सगळ्या रक्तात पसरवली जाते आणि मी पळत जातो. त्यावेळी माझी शुगर चेक केली तर ती नक्की वाढलेली येणार. दुसरं फाईट मोड. समजा कोणी माझ्याशी भांडायला लागलं तर मी लगेच त्याच्याशी भांडायला लागेल. हे भांडण जे होतं, अरे तू असं का केलं, कळत नाही तुला एवढं, असं झालं की ते करायला शुगर पाहिजे ना, हातवारे करायला, आरडाओरडा करायला, विचार करायला. म्हणजे फाईट मोड म्हणजे भांडण किंवा पळून जाणं. अशा मोडमध्ये जे लोक सतत असतात, मग तुम्ही मंडळी गृहिणी असाल नाही तर कॉर्पोरेटमध्ये असाल, तुम्ही विचार करा की संकटापासून पळून जाण्याचा आपण किती वेळा प्रयत्न करतो आणि त्या संकटाशी भांडण्याचा किती वेळ प्रयत्न करतो. दरवेळेला काही प्रत्यक्ष पळापळ नसते, ही मानसिक पळापळ असते बसल्या जागी, आणि मानसिक भांडण असतं बसल्या जागी. आणि अशा वेळेला जी शुगर वाढते तिला हायपरग्लायसिमिया म्हणतात. तो डायबिटीस नसतो. तो चुकून कधीतरी कुणीतरी तुमच्या गळ्यात पाडतं की ते 1600 रुपयामध्ये 45 तपासण्या आहेत, करून घ्या. मग कुठेतरी ते लाल वर बाण खाली बाण दिसतं आणि मग तुम्ही गोळ्या घ्यायला सुरुवात करता आणि वाटतं तुम्हाला डायबिटीस आहे. तो डायबिटीस नसतो. डायबिटीस हा क्लासिकल, त्याचं वर्णन वेगळं केलेलं आहे. तर तुम्हाला डिफरन्शिएट करता यायला पाहिजे की तो हायपरग्लायसिमिया आहे की डायबिटीस आहे. डायबिटीस हा फक्त गोड खाल्ल्यामुळेच होतो का? नाही, म्हणजे हा एक गैरसमज आहे. म्हणजे माझ्या घराण्यात डायबिटीस आहे ना म्हणून मी गोडच खात नाही असं सांगणारे अनेक लोक भेटतात, किंवा मला डायबिटीसची भीती वाटते म्हणून मी गोडच खाणं सोडलेलं आहे. म्हणजे असं अजिबात नाहीये. फक्त गोड खाण्याने डायबिटीस होतो असं काही समजण्याचं कारण नाहीये. आता जसं आपण फाईट मोड आणि फ्लाईट मोड म्हणलं, म्हणजे हा जो स्ट्रेस इंड्युस्ड शुगर आहे तो तुम्ही शून्य गोड खाणाऱ्या लोकांना सुद्धा तो डायबिटीस होऊ शकतो, फक्त ह्या स्ट्रेसमुळे. असं काही आहे का की एखादाच पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे डायबिटीस होण्याचा धोका आहे? म्हणजे कोणता पदार्थ खाल्ल्यामुळे डायबिटीस होऊ शकतो असा जर आपण विचार केला तर काहीही खाल्ल्याने होऊ शकतो. पण सगळं खाल्लेल्याचं अल्टिमेटली शेवटी शुगरच बनते. आयुर्वेदानं असं म्हटलेलं आहे की मधुर रस हा आजीवन सात्म्य आहे. सात्म्य म्हणजे शरीराला योग्य आहे. आजीवन म्हणजे आयुष्यभर. हा गोडवा आयुष्यभर माणसाला लागतो. मग कधी आता आपण एखादी गोष्ट बघतो की बाबा हा मला आर ए फॅक्टर होता, तो नील केला, 0. CRP होता, तो नील झाला. मग अशी शुगर 0 झाली तर चालणार नाहीये. म्हणजे एक वेळ डॉक्टरांच्या भाषेत बोलायचं झालं तर 500 शुगर झाली तर डॉक्टर घाबरत नाहीत, पण 45 झाली तर घाबरतात, कारण ते शरीरात चालणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे जे काही खाता, प्रोटीन्स असतील त्याचं मेटाबॉलिझम होऊन शुगरच बनते. तुम्ही चपाती खा, त्याचं मेटाबॉलिझम होऊन शुगरच बनते. म्हणजे लोक मला विचारतात की एक हापूस आंबा खाऊ का, म्हणजे एक चपाती कमी खा आणि हापूस आंबा खा, मग प्रॉब्लेम नाही, कारण एक हापूस आंबा इज इक्वल टू एक चपाती आहे. एक चपाती जी काही मोठी पोळी असते आपली, त्या पोळीमुळं जेवढं शुगर बनणार आहे त्या कार्बोहायड्रेटचं, तेवढंच एका हापूस आंब्यामध्ये असतं. त्याच्यामुळे अमुक खाणं बंद केलं म्हणून ती शुगर कंट्रोल होते आणि तमुक खाल्लं म्हणून वाढते असा विचार नाही. आपण योग्यच खाल्लं पाहिजे. पण गव्हाची पोळी किंवा चपाती खाल्ल्यामुळे सुद्धा शुगर वाढते असं म्हणतात. हो. मग काय खायचं? म्हणजे गव्हाच्या पोळीनं तर मेनली वाढतात. आता जसं मी म्हणलं की एक गव्हाची पोळी इज इक्वल टू एक हापूस आंबा. पण त्यात जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते सगळे पचल्यानंतर त्याचं ग्लायकोजनच्या मध्ये रूपांतर होतं. त्यामुळे आपण काय खातोय याच्यापेक्षा सुद्धा त्याचं ग्लायकोजनमध्ये कन्व्हर्ट करण्याची प्रक्रिया, लिव्हरमध्ये साठवून ठेवण्याची प्रक्रिया, मसल्सकडनं वापरून टाकण्याची प्रक्रिया आणि युरिनमधनं टाकून देण्याची प्रक्रिया, ही जर का परफेक्ट असेल
तर त्या रक्तामध्ये शुगर शिल्लक जास्त राहणार नाही. पण ह्याला पर्यायी खाद्य काय आहे? याला पर्यायी खाद्यापेक्षा सुद्धा म्हणजे आपण जसं मी म्हणलो की रुचकर तरी पथ्यकर, ह्या पुस्तकामध्ये आपण पथ्यकर पदार्थ हे रुचकर कसे करायचे असं लिहिलंय. मग तसं या ह्याच्यामध्ये आपण विचार करायला पाहिजे की तुमचा जो डायबिटीस आहे तो इन्शुलिन प्रोडक्शन कमी करणारा आहे का इन्शुलिन रेझिस्टंट आहे. आता मला माहिती आहे की हे ऐकणाऱ्या कित्येक लोकांनी किंवा त्यांच्या डॉक्टरांनी हा विचार केलाय का नाही त्यांना माहीतच नाहीये. ही गोळी घ्या, माझी शुगर वाढली, ही गोळी घ्या. आता समजा इन्शुलिनचं प्रोडक्शन माझं कमी झालेलं असेल तर माझा डाएट वेगळा असायला पाहिजे. आणि जर माझं इन्शुलिन योग्य प्रोडक्शन होतंय पण माझ्या मसल्सकडनं रेझिस्टन्स आल्यामुळं माझं रक्तामध्ये इन्शुलिन शिल्लक राहते. रक्तात इन्शुलिन शिल्लक राहिलं की भूक लागणार, भूक लागली की खावंसं वाटणार, खाल्लं की त्याचं पुन्हा शुगर होणार, ते मसल्स वापरणार नाहीत, पुन्हा ते शिल्लक राहणार. मग ह्या दुष्टचक्रातून तो माणूस बाहेरच पडत नाही. त्याच्यामुळं आपण ह्याला हे अल्टरनेटिव्ह असं लोकांना सांगायलाच नको. आपण सांगू की तुम्ही ह्याआधी अवेअर व्हा. म्हणजे जसं तुम्ही फास्टिंग पीपी शुगर बघता, 3 महिन्यानंतर HbA1c बघता, तसं आधी तुम्ही फास्टिंग पीपी रक्तातलं इन्शुलिन बघा. शुगरला जो काही मारणारा जो आपला स्ट्रॉंग हँड आहे, तलवार आहे, ते इन्शुलिन आहे ना. मग ते आधी किती आहे बघा. मग त्याप्रमाणे कळेल की ते इन्शुलिन रेझिस्टन्स आहे का इन्शुलिन प्रोडक्शन कमी आहे. मग त्याप्रमाणे डाएट प्लॅन करून घ्या. अर्थात जन्मतारखेचा भाग यामध्ये आलाच की त्याप्रमाणे आपल्याला करायला लागेल. चहाचं व्यसन असणाऱ्या लोकांनी काय केलं पाहिजे? बेसिकली यांनी लक्षात ठेवायला पाहिजे चहा पीत असताना की माझ्या जिभेवर पांढरा थर नाही ना, आणि चहा प्यायल्यानंतर माझं तोंड क्लीन मला वाटतं का चहाचा थर वाटतो. ते असेल तर तुमचं मेटाबॉलिझम स्लो आहे. मग तुम्ही साखरेचा प्या, बिन साखरेचा प्या, बिन दुधाचा प्या, ब्लॅक टी प्या, कसलं पण प्या, पण ते तुमचं तोंड क्लीन असायला पाहिजे. जिभेवर पांढरा थर असता कामा नये. माझ्याकडे असाच एक पेशंट आलेला होता, 22 कप चहा प्यायचा बापरे, दिवसाला. आणि काय म्हणणं होतं, मी साखर नाही घालत, मी शुगर फ्रीच्या कधीतरी गोळ्या घालतो, नाहीसं नाही, परंतु मी बिलकुल काही करत नाही. त्याचं पोट डिस्टर्ब होऊन त्याला IBS झाला, मग क्रोन्स डिसीज म्हणून त्याचा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर असतो, तो झाला. त्या सगळ्याचं मेन कारण होतं की सततचं चहा पिणं. त्याला पहिली गोष्ट एक मिथ आहे की चहा प्यायला की मला काय होत नाही, ते नको. दुसरं, गूळ घातल्यानं काही होत नाही, मी साखर नाही घालत. गूळ आणि साखर वेगळं नाही, ते एकाच ऊसापासून बनतं, त्यामुळे त्याच्यात गोंधळ घालायला नको. आणि तिसरा, ज्यांना चहा प्यायचाच आहे त्यांच्याकरता स्पेशल एक पाककृती सांगतो. तुम्ही सगळेजण चहा कसं करता, पाण्यात उकळता, त्याच्यामध्ये साखर घालता, चहापत्ती घालता, मग गाळून दूध घालता. त्याच्यापेक्षा दूध आणि पाणी हे एकत्र ठेवून उकळवायला सुरुवात करायची. त्याच्यामध्ये फक्त चहापत्ती टाकायची आणि तुमच्या जन्मतारखेप्रमाणे, म्हणजे कुणी सुंठ घालेल, कुणी वेलदोडा घालेल, ते त्याच्यामध्ये घालायचं. पूर्ण उकळून झाल्यानंतर गॅस बंद करायचा, गाळून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला शुगर नसेल तर गूळ घालायला परवानगी. दूध आणि पाणी एकत्र उकळल्यामुळं ॲसिड सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल दोन्ही एक्स्ट्रॅक्ट चहामध्ये येत असल्यामुळं अशा चहानं पित्त होत नाही. म्हणून ही कृती करायची. पण गोड खाणाऱ्या लोकांना खूप धोका असतो का डायबिटीसचा? साहजिक आहे, तुमच्याकडे जर ही सिस्टीम ती कन्व्हर्ट करण्याची नाहीये आणि तुम्ही जर गोड जास्त खात राहिलात तर त्या सिस्टीमवर ते लोड करणारच आहे. त्याच्यामुळे गोड खाणं रेकमेंड कोणीच डॉक्टर करणार नाहीत. गोड खाणं हे रेकमेंडेड नाहीये. आयुर्वेदामध्ये मधुमेह किंवा डायबिटीस बद्दल काय सांगितलंय? हा खूप महत्वाचा विषय आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की ते कडू काढे, तो बेडकीचा पाला, मेथी, कारलं एवढं घेतलं की शुगरचं काम झालं. बेसिकली आयुर्वेदामध्ये 20 प्रकारचा मधुमेह त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीनं वर्णन केलं. 20 प्रकारचा. त्याच्यामध्ये प्रमेह म्हणजे प्री डायबेटिक ही अवस्था पूर्णपणे वेगळी वर्णन केली. त्यावेळेला प्री डायबेटिक सुद्धा त्यांना माहिती होतं. त्याच्या आधी त्यांनी पूर्वरूप म्हणून लिहिलंय. म्हणजे तुम्हाला प्री डायबेटिक होण्याच्या अगोदर दंतादीना मलाढ्यत्वम असा श्लोकच दिलाय की तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल, म्हणजे दात, कान, ह्याच्यामध्ये काय काय असेल ते लक्षात येईल. त्याने असं म्हणले की बहुद्रव श्लेष्मा
दोष विशेषा, श्लेष्मा म्हणजे कफ, दोष विशेष म्हणजे स्पेशल हे. मग ज्या मुलांना लहानपणी सर्दी होते, तोंडातनं लाळ जास्त प्रमाणात येते, घसा ज्या लोकांचा जास्त धरतो, कफाचे विकार ज्या लोकांना जास्त आहेत, जे लोक स्थूल आहेत, जे लोक व्यायाम करत नाही आहेत, अशा लोकांना प्रमेह होईल. आणि मग त्याची जर काळजी तुम्ही घेतली नाहीत तर मधुमेह होईल. एवढंच नव्हे तर त्यांनी अजून एक गोष्ट खूप छान सांगितलेली आहे, ती म्हणजे की तुम्ही जर स्थूल असाल, व्यायाम करत नसाल तर तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आयुर्वेदाची आहे की जी आत्ताच्या एंडोक्राईन सिस्टीमला लागू होते, ती म्हणजे स्त्रियांना डायबिटीस होत नाही असं आयुर्वेद म्हणतो. बर. आता हे एकदम धक्कादायक वाक्य वाटतं ना, पण त्यावेळी त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या स्त्रीची मासिक पाळी व्यवस्थित आहे, शुद्ध आहे, तिला डायबिटीस होणार नाही. म्हणजे त्यावेळी त्यांना एंडोक्राईन सिस्टीम माहीत नव्हतं, पिट्युटरी ग्लँड हा शब्द माहीत नव्हता, पण त्यांना माहिती होतं की काहीतरी ह्यांचं कनेक्शन आहे. तर ते जर चांगलं असेल तर हे होणार नाही असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याच्या पुढं जाऊन त्यांनी अनुवंशिकता मधुमेहांच्या रुग्णांमध्ये असेल असा चरक संहितेमध्ये श्लोक दिलेला आहे की ज्या मधुमेही रुग्णांना हे असेल त्यांनी मुलं होताना काळजी घ्यावी, त्यांच्या पुढच्या पिढीला हा होऊ शकतो, असा संस्कृतमध्ये 5000 वर्षापूर्वीचा श्लोक आहे. त्याच्या पुढं जाऊन मधुमेह निवृत्ती लक्षणं, तो पूर्ण बरा होत नाही, तुम्ही त्यातनं निवृत्त होऊ शकता. तर त्यातनं हेच त्यावेळी त्यांना माहिती होतं की हे बरं होणारं प्रकरण नाहीये. मग त्यांनी कष्टसाध्य म्हणजे काय, असाध्य म्हणजे काय, प्रयत्नपूर्वक साध्य म्हणजे काय याचे श्लोक दिले. आणि तुम्हाला आता तुम्ही निवृत्त झालात डायबिटीसमधनं, हे ओळखायचं कसं याची लक्षणं दिली. इतका गहन भाग आहे. त्याच्यावरचे उपचार सांगताना पहिलंच सांगितलं, जो धैर्यवान आणि ज्याच्याकडे चांगली शक्ती आहे अशा माणसाला पहिलं तुम्ही पंचकर्म करा, कारण हा मोठा रोग आहे. येतो संशोधनही शुद्ध न तेषां पुनरुद्भव. एकदा त्याचं शोधन करा की तो परत उद्भवलाच नाही पाहिजे. इथपर्यंत वर्णन आयुर्वेदामध्ये केलंय. म्हणजे एक भारतीय म्हणून ते सगळं वाचताना अक्षरशः पूर्ण एंडोक्राईन सिस्टीम लिहिली आहे का काय त्यांनी, त्यांना हे शब्द माहीत नसतील, पण असं बारीक 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 वर्णन केलेलं आहे. आणि लघवीच्या रंगापासून ते त्या माणसाच्या व्यक्तिमत्वापर्यंत कसं त्या सगळ्या मधुमेहाच्या प्रकारात आहे याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. वा, फार ग्रेट. आणि ते वापरायला आपल्याला मिळते. बऱ्याच जणांना मुद्दामून म्हणजे श्रोत्यांचा हा गैरसमज असेल की ते कडू कारल्याचा काहीतरी काढा घेतला म्हणजे मी डायबिटीस आहे, एवढा आयुर्वेदात नाही आहे. त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही आताच आपण प्रॅक्टिकल विचार केला तर मेडिसिन फ्री म्हणजे काय, तर ॲलोपॅथी बंद करा आणि आयुर्वेद घ्या असं नाही आहे. आपण मागच्या भागात पण म्हणलेलं होतं की तिन्ही पॅथी चांगल्याच आहेत, ह्याच्याऐवजी हे असं करू नये. त्याच्यापेक्षा विचार असा करावा की मला कोणीच नको, मला आयुर्वेद नको, ॲलोपॅथी नको, होमिओपॅथी नको, मी मेडिसिन फ्री कसा राहू, असा जर ह्या डायबिटीसच्या, थायरॉईडच्या, ह्या एंडोक्राईन सिस्टीमच्या लोकांनी विचार केला तर तो जास्त चांगला आहे. आता तुम्ही म्हणालात थायरॉइड, तर डायबिटीस आणि थायरॉइडचा काही संबंध आहे का? आता हे दोन्ही एकाच सिस्टीमचे भाग आहेत. पिट्युटरी ग्लँड जी काही आहे ना, तर तीच थायरॉइडला कंट्रोल करते, तीच इन्शुलिनला कंट्रोल करते आणि तीच आपले सेक्स हार्मोन्स म्हणजे स्त्रियांचे पाळीचे हार्मोन्स आणि पुरुषांचे हार्मोन हे कंट्रोल करते. जसं मी म्हणलं की स्त्रियांना मधुमेह होत नाही असं आयुर्वेदामध्ये म्हणलेलं आहे, तसं आत्ताच्या पिढीमध्ये एक उलटं दिसतं, फक्त स्त्रियांनाच थायरॉइड आहे का काय. म्हणजे बऱ्याच जणांना मी गमतीनं विचारतो की पुरुषांना थायरॉइड ग्रंथी असते का? 50% लोक नाही नसतेच ग्रंथी असं सांगतात. आता पुरुषांमध्ये सुद्धा थायरॉइड ग्रंथी असते. जी स्त्री शरीरामध्ये जे काम करते तेच काम ती पुरुषांच्या शरीरामध्ये करते. फक्त फरक जो आहे जी आपण पिट्युटरी ग्लँडचा, तो आपण एखाद्या समजा समजा शिक्षिका आहे, ती शाळेत छान काम करते आणि तिला रेकग्नाइज नाही केलं गेलं, तिला काहीतरी अप्रेझल नाही मिळालं समजा, तर ती घरी आपली काळजी करत बसते, बघा मी इतकं सगळं चांगलं काम करते आणि मला हे असं म्हणले, मला काय अप्रेझल नाही वगैरे. हेच पुरुष असेल तर म्हणतो मी आता बघून घेतो एकेकाला. हा जो ॲटिट्यूड आहे त्याच्यावर पुरुषाला थायरॉइडचं प्रमाण कमी आहे आणि स्त्रियांना जास्त आहे. कसं ते आपण पुढं बघूयात. पण ह्याच्यामध्ये ना मॉडर्न सायन्स प्रमाणे सुद्धा थायरॉइड का होतं याच्या कारणांच्या मध्ये सांगितलेलं आहे. बघा, थायरॉइड का होतं याच्या कारणांना सांगितलंय. तुम्ही जन्मतः स्त्री असाल तर तुम्हाला थायरॉइड होऊ शकतं, असं त्यांनी कारणातच सांगून टाकलं थायरॉइडच्या बद्दल ॲलोपॅथीनं. म्हणजे विषय संपला की ते स्त्रियांना जास्त होतं ते त्यांनी शिक्कामोर्तबच केलेलं. त्याची कारणं आपण ह्या विचारशैलीतला जो फरक आहे
त्याप्रमाणे आपण करू शकतो की स्त्रियांना का जास्त आणि पुरुषांना का कमी. म्हणजे असं काही आहे का, की पुरुषांना डायबिटीस आणि महिलांना थायरॉइड होतो? नाही, असं काही नाहीये. पण हे दोघेही एकमेकांशी लिंक्ड आहेत हे नक्की आहे. जर स्त्रियांचा जर हा मासिक पाळीचा जो एक धर्म आहे, की आपण जसं म्हणतो संडास साफ झाली की सगळं छान. तसं एक घाण टाकून देण्याचाच मार्ग आहे मासिक पाळी हा. आणि त्याच्यामध्ये समजा एखाद्या स्त्रीला गर्भाशयात फायब्रॉइड आहे किंवा ओव्हरीमध्ये चॉकलेट सिस्ट आहे. आता तुम्ही विचार करा, तिथं रोग निर्माण व्हायला शत्रू गेला कुठून? इथं खाल्लेली गोष्ट ओव्हरीमध्ये जाऊ शकत नाही. नाकातनं काही चुकून गेलं म्हणून ते ओव्हरीत गेलं असं होत नाही. खालून तिकडून मार्ग नाहीये. मग तिथं एकच गोष्ट जाऊ शकते, पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन. मग तुम्हाला चॉकलेट सिस्ट हो, फायब्रॉइड हो, नाहीतर डायबिटीस हो. विचार करायला पाहिजे तुमची पिट्युटरी ग्लँड कशी काम करते ते. तर ते जर का झालं तर स्त्रियांना पण डायबिटीस होऊ शकतो. आणि पुरुषांना थायरॉइड होत नाही याचं प्रॅक्टिकल कारण जर का बघितलं तर त्यांचा तो एक विसरून जाण्याचा स्वभाव जो असतो. म्हणजे आता तुझं लग्न झालंय की नाही मला माहित नाही. ते सांगितलंच ते बरं. पण त्याच्यामुळे असं मी म्हणतो ना की माणूस एखाद्या नोकरीला जायला विसरेल पण बायकोनं सांगितलेलं विसरून जातो. का तर ते भांडण असेल तरी तो विसरून जातो. पण ती स्त्री मात्र ते धरून ठेवते. लहानपणी कोणी त्रास दिला असेल, तरुणपणी कोणी त्रास दिला असेल, तर तो जो एक भाग आहे एखादी गोष्ट धरून ठेवण्याचा, तर त्याच्यामुळे अर्थात त्याच्या जन्मतारखेप्रमाणे आपण बघितलं तर जे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत जन्म झालेले लोक आहेत तर ते लोक मोर परफेक्शनिस्ट असतात. तर ह्याच्यामध्ये जन्म झालेल्या स्त्रिया आहेत त्या शिस्त म्हणजे शिस्त, नियम म्हणजे नियम, प्रामाणिकपणा म्हणजे प्रामाणिकपणा. असं झालं तरी मग त्या स्त्रियांना थायरॉइडचा त्रास हा जास्त होऊ शकतो. थायरॉइड नक्की कशामुळे होतो? ह्याच्यात त्रास काय होतो आणि लक्षणं काय आहेत ह्याची? आता थायरॉइड हे असं आपण कॉमन बोलतो. ॲक्च्युअली थायरॉइडचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे हायपर थायरॉइड, हायपोथायरॉइड, गॉयटर, थायरॉइडच्या गाठी ज्याला अर्बुद म्हणतात, ट्यूमर, थायरॉइडचे कॅन्सर, असे अनेक प्रकार आहेत. कॉमन जो सगळ्यांना बघायला मिळतो ना, तो जर भाग मला तुम्हाला सांगायचा असेल तर त्याला असं म्हणतात की हायपोथायरॉइड, ज्याच्यामध्ये TSH वाढलेला आहे. आता थायरॉइडच्या तपासणीमध्ये 3 घटक असतात, T3, T4 आणि TSH. एक जण काय वजन मॅनेज करत असेल, एक जण काय मूड स्विंग्स तुमचे मॅनेज करत असेल, पण तिसरा TSH काय करतो? काहीही करत नाही. त्याचं नावच आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. तो फक्त ह्या दोघांना स्टिम्युलेट करतो. म्हणजे आपण एक ऑफिसमधलं उदाहरण घेतलं तर हा बॉस आहे आणि हे दोघं जण त्याच्याकडे एम्प्लॉई आहेत. किंवा घरातलं उदाहरण घेतलं तर TSH ही सासू आहे आणि T3, T4 या 2 सुना आहेत त्याला. या T3, T4चे रिपोर्ट नॉर्मल आहेत. म्हणजे काय, सुना चांगलं काम करतात पण ही सासूच उगाच उड्या मारती आणि म्हणून ते TSH वाढतंय. मग हा जो हायपर ॲक्टिव्हनेस आहे तो त्या व्यक्तीचा जर का जज केला तर त्याचा हायपोथायरॉइड जो आजकालच्या ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात बघायला आपल्याला मिळतंय, ते TSH वाढल्यामुळे होणारे त्रास आहेत. आणि थायरॉइडची लक्षणं जर का म्हणाल तर ती आपण काढू शकतो प्रत्येक प्रकारांच्या अनुरूप. जो मेन धोका आहे ना थायरॉइडच्या गोळीचा, थायरॉइडच्या गोळीचा अवेअरनेस नाहीये. कुणी सांगितलं गोळी घे, गोळी सुरू केली, गरोदरपणात सुरू केली, गरोदरपणात सुरू केली. त्याचा जर तुम्ही नीट जर सर्च केला विकिपीडिया किंवा अशा चांगल्या ह्याच्यावर तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे किंवा थायरॉइडची गोळी तुम्ही घेत असाल तर तुम्ही काय काय तुमच्या डॉक्टरला सांगायला पाहिजे. व्हॉट यू शुड टेक युअर हेल्थ केअर प्रोव्हायडर, अशा हेडिंग खाली त्या गोळीची त्या खाली सगळी यादी येते. म्हणजे त्यात अनेक गोष्टी आहेत. तुम्ही आयर्न सप्लिमेंट घेत असाल, आता थायरॉइडच्या स्त्रीला जर हिमोग्लोबिन कमी झालं ती आयर्न सप्लिमेंट घेते. गुडघे दुखायला लागले कॅल्शियम घेते. तर त्यांनी सांगितलं की कॅल्शियम तुम्ही घेत असाल तर ही गोळी घ्यायची नाहीये. पण हा अवेअरनेसच नाही. कारण हाडांचा डॉक्टर वेगळा आहे, थायरॉइडचा डॉक्टर वेगळा आहे. थायरॉइडचा डॉक्टर थायरॉइडची गोळी देतो, हाडांचा डॉक्टर कॅल्शियमची गोळी देतो आणि ह्या दोन्ही एकत्र खात असतात आणि विचारच करत नाहीत की माझंच TSH का वाढतंय. आता थायरॉइडच्या गोळीचा दुसरा दुष्परिणाम म्हणजे पोटाची जी पुढं सरकण्याची क्रिया आहे ती मंद होऊन जाते. मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं. मेटाबॉलिझम डिस्टर्ब झाल्यामुळे मग अपचन, गॅसेस, पोट डब्बं होणं हे होतं. जाडी वाढायला लागते, वॉटर रिटेन्शन व्हायला लागतं, स्किन खराब व्हायला लागते, केस गळायला लागतात. कॅल्शियम कमी झाल्यामुळे मानेचा, कमरेचा स्पॉन्डिलोसिस आणि गुडघेदुखी होते. आता एक जण आल्या माझ्याकडे बाई आणि त्यांचा जन्म सप्टेंबर महिन्यातला होता. गर्भधारणा हिवाळ्यात झालेली,
त्या मस्त आडवा बांधा होता. आणि त्या म्हणल्या की डॉक्टर मला गुडघ्याचं ऑपरेशन करायला सांगितलंय. मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय की तुम्ही गुडघ्याचं ऑपरेशन टाळता. तुम्ही मला हे ऑपरेशन टाळून द्याल का? म्हणलं मला एक्सरे बघू. मी एक्सरे बघितला, फार काही वाकडं नव्हतं. म्हणलं मला चालून दाखवा. आता जनरली माझं गटफील असं आहे की 2 गुडघ्यांच्या मध्ये असे वाकडे होऊन जर 6 इंचापेक्षा जास्त अंतर असेल तर त्याला ऑपरेशनच करायला लागतं. पण त्याच्या आत असेल तर आयुर्वेदानं आपण ते ऑपरेशन वाचवू शकतो. म्हणून त्यांना चालवून बघितलं, तेवढं काही अंतर नव्हतं. त्यांची सगळी केस घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यांना 15 वर्ष थायरॉइड आहे. बापरे. म्हणलं वहिनी, तुमचं थायरॉइडची गोळी सुटल्याशिवाय मी गुडघ्याचं ऑपरेशन टाळू शकत नाही. त्याचा काय संबंध आहे म्हणल्या. माहीतच नाही ना. म्हणलं तुम्हाला गुडघेदुखी का झाली? तुमचं काही कुपोषण झालं नाही? कॅल्शियम कमी पडलंय का तुम्हाला आयुष्यात? त्यांच्या मिस्टरांच्याकडे बघून म्हणलं की का हो, खायला प्यायला वेळच येते ना घरामध्ये? हा म्हणलं, एवढे साहेब मोठे आहेत. तुम्हाला कधी काबाड कष्ट करायला लागलेत? आयुष्यात नाहीत. मग म्हणलं गुडघे झिजले का? म्हणलं कधी विचारच नाही केला असं. मग आपण मलाच का हा विचार करतच नाही, जो मेडिसिन फ्री लाईफमध्ये पहिला विचार करायला पाहिजे. आणि आयुर्वेद मूळ कारण. बरेच म्हणले अहो मी आयुर्वेदिक डॉक्टर पण केले, त्यांनी पण कधी मला असं सांगितलं नाही. म्हणलं त्याने अमुक गुळ तमुक काढे, हे महाराष्ट्रादी काढा, दशमूळ काढा. हो हो म्हणले, ह्याच सगळ्या गोळ्या घेतल्या. म्हणलं हे वातावरचे उपचार आहेत. हेच आजार जर एखाद्या शेतकऱ्याला काबाड कष्ट करताना झाले तर त्याला आपण वाताच्या गोळ्या म्हणून हेच आयुर्वेदात औषध आहे. पण आयुर्वेद काय म्हणतो? मूळ कारण बघा. आता तुमचं मूळ कारण आहे, तुम्ही थायरॉइडची गोळी घेतल्यामुळं तुमच्या ह्या मेटाबॉलिझमवर परिणाम झाला, तुमची जाडी वाढली, तुमचं कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन कमी झालं. मग ती गोळी चालू ठेवून तुमचे गुडघे कोणच बरं नाही करू शकणार. मग आधी थायरॉइड रेग्युलेट करूयात. ते झालं की गुडघा आपोआप बरा होईल. म्हणजे ही लक्षणं जी आहेत त्याची, ही लक्षणं पासून आपण जर सुरुवात केली तर ह्या गोळीच्या दुष्परिणामापर्यंत खूप लक्ष द्यायला लागतं. बऱ्याच जणांना थायरॉइड असून सुद्धा रिपोर्ट्समध्ये दिसत नाही, असं होतं का? नाही, म्हणजे थायरॉइड जर का तुम्हाला असेल तर ते रिपोर्टमध्ये दिसतंच. प्रश्न असा आहे की हे तपासण्याच करायला जात नाहीत. म्हणजे माझ्याकडे केस आलेली होती अशी की त्या स्त्रीला असंच प्रचंड काय 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 त्रास होते. मेनली होते ते सगळं केस गळणं, ह्याच्यामुळे ती जाम वैतागलेली होती. तिचा स्किनचा प्रॉब्लेम होता. म्हणजे सौंदर्य समस्या या दृष्टीनं ती माझ्याकडे आलेली होती. डॉक्टर माझी फिगर चांगली करा, माझी स्किन चांगली करा. मी हिस्ट्री बघितली तर थायरॉइड. म्हणलं हे थायरॉइड कधी डिटेक्ट झालं? म्हणलं पाळी सुरू झाली त्याच वेळेला ते डिटेक्ट झालं. बरं. म्हणजे 9व्या-10व्या वर्षी 8व्या वर्षी सुरू झाली. म्हणलं कसं काय डिटेक्ट झालं? तर म्हणली की मला पूर्ण ब्लिडिंग होत होतं. 15-15, 20-20 दिवस अंगावरनं जायचं. एवढी लहान मुलगी. आणि मग सगळे ब्लिडिंग थांबवायच्या गोळ्या द्यायचे. मग शेवटी एका डॉक्टरने सांगितलं की जसं मूल होऊ नये म्हणून ज्या गोळ्या देतात, त्या गोळ्या आता हिला सुरू करू. त्याच्याशिवाय हिचं ब्लिडिंगच नाही थांबणार. बापरे. मग तेवढ्यात कुणीतरी एक चांगला डॉक्टर तिला भेटला. त्यांनी सांगितलं की हिची एकदा थायरॉइडची टेस्ट करावं. त्यांनी थायरॉइडची टेस्ट केली आणि थायरॉइड निघालं. त्यांनी गोळ्या दिल्या. तिचं ब्लिडिंग थांबलं. म्हणलं कौतुक आहे ना. पुढं पुढं काय नाही म्हणलं एवढंच. नाही म्हणलं पुढं आहे ना. तुम्हाला थायरॉइड काय झालं? 8व्या-9व्या वर्षी काय चुकलं तुमचं? हा प्रश्न त्यांना कुणीच विचारला नव्हता. ते एवढंच कौतुक करत होते की थायरॉइड सापडलं, गोळ्या घेतल्या, मग ब्लिडिंग थांबलं. मग तेव्हापासून मी गोळ्या खाते. म्हणलं आईला थायरॉइड होता? हो म्हणल्या, गरोदरपणीच लागला आता. म्हणलं म्हणजे जो आयुर्वेदाचा अवेअरनेस पाहिजे, जर त्या आईनं त्याच वेळेला काळजी घेतली असती की मला डायबिटीज डिटेक्ट झालाय, तर 9 महिने मी अशी काळजी घेईन की माझ्या मुलीला पुढे थायरॉइड होणार नाही. कॉन्स्टिपेशन आणि थायरॉइड ह्याचा डिरेक्टली काय संबंध आहे? आत्ता आपण जसं म्हणतोय की पोटावर या मुख्य पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट जे आहेत, या थायरॉइडच्या गोळीचा दुष्परिणाम या पेरिस्टाल्टिक मूव्हमेंटवर होतो. म्हणजे ते पुढं सरकण्याची जी प्रक्रिया आहे. आता समजा काय मस्त आता काही चमचमीत खाल्लं किंवा गोड-धोड जड खाल्लं, तर ते पचून पुढे सरकलं पाहिजे ना. तर ही प्रक्रिया त्या थायरॉइडच्या गोळीच्यामुळं मंदावते आणि म्हणून कॉन्स्टिपेशन होतं. मग ह्याला संडासच्या गोळ्या घेणं हा उपचार नाहीये. कारण तुम्हाला कॉन्स्टिपेशन नाहीच आहे. तुम्हाला गोळीचा दुष्परिणाम आहे. हा गोळीचा दुष्परिणाम जर तुम्ही टाळलात तर तुम्हाला नॅचरल संडासला व्हायला लागेल. असं करायचं. कारण त्याच्यावर थायरॉइड रोगाचा डायरेक्ट संबंध नाहीये. पण गोळीचा दुष्परिणाम मात्र नक्की आहे. आजकाल असं छोटंसं काहीही झालं महिलांना की लगेचच थायरॉइडची टेस्ट करायला सांगतात. असं का होतंय? खरं तर हे योग्य आहे असं मला वाटतं. बरं. कारण आजकाल ना ते थायरॉइडचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहेच आहे. म्हणजे आता भारतातली आत्ताची लास्ट इयरची आकडेवारी आहे की 4,20,00,000 स्त्रियांना
थायरॉइड आहे भारतामध्ये. त्याच्याही पेक्षा धक्कादायक बाब जी आहे ना ती अशी आहे की सगळ्यात जगाची आधी आकडेवारी आपण बघू. लहान वयामध्ये किंवा जन्मतः थायरॉइड असणारी मुलं याचा रेशो जगामध्ये असा आहे की 3800 लहान मुलांपैकी एकाला थायरॉइड निघतोय जगात, आणि भारतामध्ये फक्त 2640 मुलांपैकी एकाला निघतं. म्हणजे भारतामध्ये 33% प्रमाण जास्त आहे या लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये. तर जेवढा अवेअरनेस होईल तेवढं चांगलं आहे. फक्त हा रिपोर्ट आल्यानंतर घाबरून न जाता की जी एक मानसिकता झाली आहे, TSH वाढलं गोळी घ्या, नाही, सासू उड्या मारती, तिला शांत करा. T3 T4 जे काम करणारे लोक आहेत ते नॉर्मल आहेत, मग घाबरू नका. ही का उड्या मारते त्याचा विचार करा, त्याचा जो कंट्रोल आहे पिट्युटरी ग्लँडमध्ये त्याचा विचार करा, आणि मेडिसिन फ्री राहण्याचा मेनली विचार करा, जेणेकरून हा होणार नाही. जसं ह्या थायरॉइडच्या गोळ्यांचे दुष्परिणाम आपण बघतो तसं डायबिटीसमध्ये पण दुष्परिणाम आहेत. म्हणजे त्या मेंदूवर परिणाम होतात, डोळ्यांवर होतात, हार्टवर होतात, किडनीवर होतात. अगदी चांगले घरातली एखादी स्त्री असते, तिला किडनी फेल्युअर झालं का 10 वर्ष डायबिटीसच्या गोळ्या घेत होती म्हणून किडनी फेल्युअर. सेक्स लाईफ, तरुण मुलांच्यामध्ये हे सगळं सेक्स लाईफ डिस्टर्ब होते, ते फक्त त्या डायबिटीसच्या गोळ्यांच्यामुळं. पायाच्या नसा खराब व्हायला लागत आहेत. मग हे सगळे दुष्परिणाम आपण ड्रगलेस लाईफमध्ये पूर्णपणे वाचवू शकतो. तरुण मुलींमध्ये थायरॉइडचं प्रमाण खूप वाढलंय, असं का झालंय? ह्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की एक त्या सगळ्या सोशलायझेशन, एक फ्रीडम, ह्याचा जसा पॉझिटिव्हनेस त्या मुलींना आहे ना, तसे त्या मुलींचे सुद्धा वेगळे प्रेशर्स आहेत. ते जनरली जाणून घेतले जात नाहीत. ज्यावेळेला एका सिक्युअर्ड फॅमिलीमध्ये ती मुलगी राहायची, पण आज ती मुलगी ज्यावेळेला एखाद्या मेट्रो सिटीमध्ये जाते, त्यावेळी ती एकटी राहते. तिला तिचे स्ट्रेस असतात, तिला तिचं करिअर असतं, तिला तिचं काहीतरी उंची गाठायची असते की मला आईवडिलांना शिक्षणाला पाठवलंय तर मला ह्या लेव्हलला जायचं आहे, मला अमेरिकेला जायचं आहे, मला PhD करायची आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या मेंदूचा अतिवापर होतो. आणि याच्यामध्ये आपण जो म्हणतो की सेल्फ अवेअरनेस हा तुमच्या जन्मतारखेप्रमाणे तुमच्या प्रकृतीचा असायला पाहिजे. तुमच्या जन्मतारखेच्या पाठीमागं 9 महिने जाऊन हे जे मागच्या भागात आपण बघितलं ते जर त्या मुलीनं जर का बघितलं तर ती तिचा ॲटिट्यूड डिझाईन करू शकते. म्हणजे समजा तिनं खूप छान सगळ्या असाइनमेंट केल्यात, सगळं केलं आहे, सगळं प्रेझेंटेशन केलं आहे, कॉलेजमध्ये सबमिट केलं आहे. आता ही मुलगी ज्यावेळेला सातारा, कराड, वाई अशा सगळ्या B2, BTC सिटीच्या लेव्हलला असते, तर त्यावेळेला समजा एखाद्याचे वडील चांगले वजनदार आहेत, समजा मोठे अधिकारी आहेत, तर तिथं तिला कोण बोलणार नाही शाळेमध्ये, बरोबर आहे. पण इथं कदाचित पॉलिटिक्स पण असू शकेल कॉलेजमधलं, की तिनं चांगलं काम करून सुद्धा तिला चुकीचं ठरवलं जातं, कौतुक केलं जात नाही. आणि मग ह्या मुली त्याचं निगेटिव्ह हे खूप घेतात, खूप मनाला लावून घेतात. आणि इतर वेळेला घरी आलं तर पटकन आईच्या कुशीत शिरून रडता यायचं. आता हॉस्टेलला काय करणार, बाहेर तर दाखवायला लागतं मला काही झालेलं नाही, मी स्ट्रॉंग आहे. मग ह्याच्यामध्ये ह्या विचारांमध्ये कुठेतरी त्या मुलींचं खूप हे होतं आहे. मी तर थायरॉइडच्या एखादी मुलगी आली तर तिला औषध घेण्यापेक्षा तिला मी सांगतो की बाई, कधी ना कधीतरी तुझ्या पोटी या भारताची पुढची पिढी जन्माला येईल. मला 25 वर्षाची काळजी, मी तुला फक्त गोळी देऊन पंचकर्म देऊन पाठवणार नाही. तर तू ड्रगलेस व्हायचे आणि तुझ्या हातून जे एक छान बाळ घडेल तर ते पुढं एक भारताची पुढची पिढी निर्माण होईल. इतका शांतपणे विचार कर. मग PhD झूट आहे, छोट आहे, मोठं आहे महत्वाचं, पण ते आयुष्याच्या कॉस्टमध्ये महत्वाचं नाही. पण मग ह्याच प्रमाणात मुलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण का नाहीये? ह्याच्यामध्ये मी जसं म्हणलं की जो एक निसर्गतः आपण जर एक साहित्यिक पद्धतीनं जर समजा ह्याचा विचार केला, मी म्हणलं की बा एका शब्दामध्ये तुम्ही पुरुषाचं वर्णन करा तर तुम्ही म्हणाल इगोइस्टिक, आणि एका शब्दामध्ये स्त्री जातीचं वर्णन करा. मग स्त्री म्हणजे तरुण मुलगी पण आली, मध्यमवर्गीय प्रौढ पण आली, आजी पण आली. तर स्त्री म्हणजे आईची सारखी प्रेमळ, आणि पुरुष म्हणजे इगोइस्टिक. मग एक गोष्ट नाही झाली तर मिशा काढून ठेवीत. हा जो ॲग्रेसिव्हनेस एक पुरुषाचा आहे ना, तर त्याच्यामुळं त्याला थायरॉइड होण्याची शक्यता त्याच्यामुळे मंदावली, त्या ॲटिट्यूडमुळं. आणि हे जे मनाला लावून घेणं, प्रेमळपणा जो काही आहे, तर ह्याचा त्या स्त्रीला तो त्रास व्हायला लागला. आणि मग हे सगळे मूड स्विंग्स आणि हा जो सगळा T3 T4ची कामं जी आहेत ना ती त्याच्यामुळे डिस्टर्ब व्हायला लागली. त्याच्या त्या दोघांनी जर समजून घेतलं की माझ्या जन्मतारखेप्रमाणे मी कशी आहे. आता एखादी स्त्री खरंच अशी म्हणेल डिसेंबर महिन्यात जन्म झालेली की नाही नाही मी एक घाव 2 तुकडेच करते, चांगली गोष्ट आहे, तरी पण मला थायरॉइड आहे. हो, पण तुमचा डिसेंबरमधला जन्म आहे ना, एक घाव 2 तुकडे हा तुमचा स्वभावच आहे, तो तुम्ही डबल केला तर त्रास होणार आहे. किंवा एखादा मे महिन्यातला मुलगा म्हणेल
किंवा एप्रिल महिन्यातला एखादा मुलगा म्हणेल की नाही बाबा मला रोखठोक नाही बोलतायत, उलटं मला काळजीच वाटते, उद्या परीक्षा असली तर माझा आत्मविश्वास कमी असतो, मला परफेक्ट हे नाही जमत, मला उलटं कोणी काम दिलं तर मला नाही म्हणवत नाही. मार्च एप्रिल मे महिन्यावाले बघा, कोणीही काम सांगितलं तरी हो करतो म्हणतात, नाही म्हणत नाही. मग ह्याच्या ओझ्यामुळं सुद्धा त्यांना थायरॉईड मुलांना सुद्धा डिटेक्ट होऊ शकतं. मग त्यामुळे त्यांनी त्या जन्मतारखेप्रमाणे माझं ॲटिट्यूड कसं आहे, माझी घरची परिस्थिती कशी आहे, मला काय करायचं आहे आणि माझं 25 वर्षांचं ध्येय काय, याप्रमाणे जर प्लॅनिंग केलं तर मग त्यांना थायरॉईड होणारच नाही. आता पिरियड्स आणि फर्टिलिटी ह्याचा थायरॉइडशी काय संबंध आहे? आता आपण जसं म्हणलं की ही सिस्टीम एकच आहे, एंडोक्राईन सिस्टीम आहे की ज्याचा थायरॉईडचा मासिक पाळीचा संबंध आहे. तर थायरॉईड असल्यामुळं इन्फर्टिलिटी येणं ही गोष्ट खूप नॅचरल आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर पहिलं लक्ष ठेवायला पाहिजे. इन्फर्टिलिटीच्या अनेक कारणांच्यापैकी एक कारण हे थायरॉईड असू शकतं. प्लस ह्या नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की थायरॉईडच्या गोळ्या घेत असल्यामुळं सुद्धा दिवस जात नाहीत. अशाही कित्येक केसेस आजकाल बघायला मिळालेल्या आहेत. तर ह्या सगळ्यांचं एकमेकांशी कनेक्शन आहे, कारण ते एकाच घरातले ते 3 बहिणी आहेत असं म्हणू. पिट्युटरी ग्लँड, थायरॉईड, इन्शुलिन आणि पाळीचे हार्मोन. आता तुम्ही पिट्युटरी ग्लँड म्हणता इथे, तर त्याचा आणि आपल्या इथे गंध किंवा कुंकू, टिकली लावली जाते, ह्याचा काही संबंध आहे का? आता ह्याच्यावर आपल्याकडे नाही, पण अमेरिकन्सनी संशोधन केलेलं आहे की इथं जी हळद लावण्याची विशेषतः स्त्रियांच्याकडे जी पद्धत होती, ही हळद हेच थायरॉईडवरचं उत्तम औषध आहे. बरं. आणि त्याच्यामुळे इथं लावायचे काही ॲरोमाज असतील, सगळी गंध ही सुगंधी असतात बघा. इथं लावायचे काही ॲरोमाज आहेत, ते लावल्यामुळं पिट्युटरी ग्लँड तुमचे हार्मोन सगळे बॅलन्स करते. हळद ज्यांची इथं लावण्याची पद्धत आहे, अमेरिकन्स लोकांनी संशोधन केलंय की भारतामध्ये जिथे हळद लावण्याची पद्धत अजूनही चालू आहे, तिथे थायरॉईडचे, ब्रेस्टचे आणि गर्भाशयाचे कॅन्सर सगळ्यात कमी प्रमाणात. बरं. म्हणजे ह्याचं काहीतरी रिलेशन असणार आहे. आपल्याकडे त्याचा सिद्ध पुरावा नाही की हळद लावली की कॅन्सर नाही होणार किंवा हळद लावली की थायरॉईड नाही होणार. पण आम्ही जे हे ड्रगलेस जे करतो, तर त्याच्यामध्ये हळदीचं विरेचन देतो. म्हणजे हळद चढत्या क्रमाने हे करून ती हळद सगळ्या अंगात भिनली पाहिजे तुमच्या. जसं ती इथं लावल्यानंतर काहीतरी त्याचं ॲब्सॉर्प्शन होत असेल आणि तसं करून मग तिचं विरेचन दिलं जातं. विरेचन झाले की लगेच थायरॉईडची टेस्ट करायला सांगितली जाते. तो रिपोर्ट कमी आला की गोळी कमी, परत पुढच्या महिन्यात विरेचन करा, रिपोर्ट कमी आला की गोळी कमी, असा चार्टच त्यांना करून दिला जातो. त्या हळदीचा आणि इथं लावण्याचा आणि गंधाचा त्या मनशांतीशी आणि त्या पिट्युटरी ग्लँडशी 100% संबंध काहीतरी असणार. पण मग हा थायरॉइड फक्त हार्मोनल गोष्टींमुळेच होतो का? हो, कारण हे थायरॉईड हे हार्मोन्सच आहेत ना. आणि त्याला एंडोक्राईन म्हणजे काय, तर त्यांचे स्त्राव हे डायरेक्ट रक्तात ओतले जातात. आता समजा आपण काय उदाहरण घेऊयात, समजा लिव्हरमधनं पित्त स्त्रवलं तर काय होतं, ते पित्ताशयाच्या पिशवीत साठवलं जातं. मग त्याला एक नळी आहे, ती नळी आतड्यात आणून ते पित्त सोडतं. ज्याला मार्ग आहे ना. तर तसे हे जे हार्मोन्स आहेत ते तयार झाले की डायरेक्ट रक्तात, त्याला नळी-बिळी काही नाही, साठवायची पिशवी-बिशवी काही नाही, ते डायरेक्ट रक्तात ओतले जातात. असे हे हार्मोन्स आहेत आणि म्हणून त्याचा कंट्रोल खूप खूप महत्त्वाचा आहे. डायबिटीस आणि थायरॉइड हे होण्यामागे लाईफस्टाईल कितपत जबाबदार आहे? 100% लाईफस्टाईलच जबाबदार आहे, कारण हे लाईफस्टाईल डिसऑर्डरच आहेत. फक्त ह्याच्यामध्ये डायबिटीसमध्ये 2-3 प्रकार येतील. एक पहिला प्रकार आपण म्हणलं तो स्ट्रेसचा, सगळ्यात सुरुवातीला होतं की फाईट मोड आणि फ्लाईट मोड हे जर कंटिन्युअस राहिलं तर तो डॅमेज होईल. दुसरा भाग आहे की अनुवंशिकता, की अरे मला माहिती आहे की माझ्या आईबाबांना डायबिटीस आहे, तर मग मी माझं पोट का सुटू देतोय? मी माझं पोट कधी सुटू नाही दिलं, मी माझी मसल पॉवर अशी राखली की माझी शुगर आलेली सगळी कन्झ्युम करून टाकेल. आणि तिसरा भाग म्हणजे हा व्यायामाचा अभाव, की सगळ्याकडं इकडं गाडी वापर, तिकडं गाडी वापर, नाही रोज घाम हा आलाच पाहिजे, असा जर का विचार केला आणि तो सुद्धा त्यांनी त्यांच्या जन्मतारखेप्रमाणे करायला पाहिजे. आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ज्यांचा जन्म आहे, त्यांनी जर वर्कआउट जास्त केलं तर त्यांची हाडं कटकट वाजायला लागतात. म्हणजे त्यांना स्ट्रेचिंगचा व्यायाम जास्त लागतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात ज्यांचा जन्म आहे, त्यांच्या जन्माच्या मागं 9 महिने गेलं तर गर्भधारणा ही हिवाळ्यात झालेली असते. त्यामुळे ह्यांना कोणताही व्यायाम, जिम असेल, सूर्यनमस्कार असेल, योगा असेल, सगळं भरपूर करणं गरजेचं असतं. कित्येक वेळेला 2दा पण करायला सांगितलं जातं. आणि हेच जर एखाद्याचा जन्म मार्च, एप्रिल, मे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यातला असेल तर त्याचं वॉटर रिटेन्शन जास्त असतं. मग ह्याला 20+20 मिनिटं चालणं किंवा सूर्यनमस्कार अशा त्याच्या जन्मतारखेप्रमाणे त्यानं जर व्यायाम हे केले
तर हे लाईफस्टाईलशी निगडीत आजार त्याला होणार नाहीत. आणि थायरॉईडच्या बाबतीमध्ये वर्कआउटपेक्षा व्यायामापेक्षा सुद्धा मनशांतीवर जास्त भर दिला पाहिजे, तर त्यांना लवकर त्याचा फरक पडतो. डायबिटीस आणि थायरॉइड हे होण्यामागे मानसिकता किंवा वृत्तीचा कितपत संदर्भ आहे? ह्याच्यामध्ये आपण जे ॲटिट्यूड म्हणलं, या ॲटिट्यूडचा प्रचंड मोठा संबंध आहे. मग ह्याला पहिलं काम आहे की माझ्या जन्मतारखेप्रमाणे माझा स्वभाव कसा आहे. म्हणजे समजा मार्च एप्रिल महिनावाला हा कदाचित सगळ्यांची काळजी करणारा, कुणाला नाही म्हणणारा, मल्टीटास्किंग 10 गोष्टी एकाच वेळेला करणारा असा असू शकेल. हेच ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वाला शिस्तप्रिय, प्रामाणिक, किंवा माझं हे होऊ दे मग दुसरं काम सांगा असं रोखठोक सांगेल. हेच एप्रिल महिनावाला ती 4 गोष्टी अंगावर घेईल आपल्या. तर असं जे असेल तर हे त्याप्रमाणे आपल्या जन्मतारखेप्रमाणे त्यांना पहिलं तर आपला स्वभाव जाणून घ्यायला पाहिजे. मग त्या स्वभावाप्रमाणे आपला ॲटिट्यूड आहे का, आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती तशी आहे का. जसं आपण एखाद्या मगाशी शाळेतलं उदाहरण घेतलं की त्या शिक्षिकेला जर कौतुकच नाही केलं गेलं किंवा एखाद्या कॉर्पोरेटमध्ये काही पॉलिटिक्स असेल तर एखाद्याला ॲप्रायझलच नाही मिळालं, तर हे त्याची काही चूक नाही ना, त्याच्या जन्मतारखेची काही चूक नाही, ही आसपासच्या लोकांची चूक आहे. मग ह्याला आयुर्वेदानं म्हणजे आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक असं जे व्याधींचे प्रकार सांगितलेत हे बाहेरून येणारे स्ट्रेस सांगितले. आणि ह्याच्यामुळं ही मनोवृत्तीच तुमची फक्त नव्हे तर हे बाहेरून किती अटॅक होतात तुमच्यावर हे सुद्धा डायबिटीस आणि थायरॉइडला मॅटर करतं. आता डायबिटीस होऊच नये ह्यासाठी आयुर्वेदामध्ये काही सांगितलंय का? हो, ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये डायबिटीस होऊच नये ह्याच्यासाठी जसं आपण म्हटलं की पहिलं आपण अनुवंशिकता असेल तर त्या लोकांनी पहिली काळजी घेतली पाहिजे. ती काळजी आपण मी परत एकदा सांगतो की पहिलं म्हणजे त्यांना नातवंड होताना, म्हणजे समजा मला डायबिटीस आहे तर माझ्या मुलाचं लग्न करताना मी पहिली काळजी घ्यायला पाहिजे, मुलाचं असो मुलीचं असो, की बाबा मला होणाऱ्या नातवंडामध्ये ते ट्रेट्स जाऊ नयेत. त्याकरता आपल्याकडे जे गर्भसंस्कार हे सगळं जे बीजशुद्धीची पंचकर्म सांगितली आहेत तर ती करायला पाहिजेत. त्यानंतर ज्यांना माहिती आहे की माझ्याकडे अनुवंशिकतेमध्ये आहे तर अशा लोकांनी शुगरचे जे 3 आपण क्वालिटीज बघितल्या की शुगर होऊ नये म्हणून काय, तर तुमच्या लिव्हरमध्ये ग्लायकोजन रूपात ती उत्तमरित्या साठवण्याकरता तुमची लिव्हर कार्यक्षम पाहिजे. मग दर 2 तासाला राजगिऱ्याच्या लाह्या खा. लिव्हर आहे, दर 2 तासाला राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न उत्तम प्रमाणामध्ये आहे. आपल्याकडं ते सुपर फूड म्हणून आता अमेरिकेकडनं यायला लागलेलं आहे. आपला राजगिरा हा उपासाचा पदार्थ म्हणून खाल्ला जाईल. पण राजगिरा तुम्ही नेटवर सर्च करा अमॅरंथ म्हणून, तर राजगिऱ्याबद्दलची पुस्तकं अमेरिकन लिहिलेली की हे सुपर फूड आहे म्हणून. तर डायबिटीस जर तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर राजगिऱ्याच्या लाह्या दर 2 तासाला खाल्ल्या. दर 2 तासाला म्हणजे आपला 24 तासाचा दिवस आहे, 8 तास अगदी तुम्ही झोपता असं गृहीत धरलं तर 16 तास बाकी राहिले. या 16 तासामध्ये दर 2 तासाच्या हिशोबाने किमान 8 वेळेला या राजगिऱ्याच्या लाह्या जर तुम्ही खात राहिलात तर तुमचं लिव्हरचं आरोग्य चांगलं राहून तिचं ग्लायकोजन स्टोरेज चांगलं राहील. दुसरं, युरिनला पांढरी शुभ्र व्हायला पाहिजे. समजा तुमचा डिसेंबर महिन्यातला जन्म आहे तर तुमच्याकरताचं मेडिकेटेड वॉटर येतं धन्याचं पाणी. मग 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचाभर धन्याची पावडर टाकायची, जस्ट हलवायचं. जसं एखाद्या हॉटेलमध्ये इन्फ्युज्ड वॉटर मिळतं ना, तसं ते इन्फ्युज्ड करायचं आणि प्यायचं. किती प्यायचं, युरिन पांढरी शुभ्र होईल एवढं ते पित राहायचं, म्हणजे शुगरचा आउटपुट चांगला राहिला. आणि तिसरं असतं की जे आपण इन्शुलिन रेझिस्टंट डायबिटीस बघत होतो तो तुमची मसल पॉवर कमी असल्यामुळं, तर तुम्ही मसल जर तुमचे बिल्टअप ठेवले, रोज त्याचा वापर चांगला ठेवला, मसलकडनं शुगर सगळी वापरली गेली तर तुम्हाला शुगर होणारच नाही. हे 3 पॉईंटवर काम केलं तर डायबिटीस तुम्हाला डिटेक्टच नाही होणार. आम्ही ड्रगलेस करतो म्हणजे ह्याच्यापेक्षा काही वेगळं करत नाही. म्हणजे आपण जे म्हणलं की ॲलोपॅथीच्या ऐवजी आयुर्वेद असा हिच्यामध्ये प्रश्नच नाहीये. आपल्याला ॲलोपॅथी पण नको, आयुर्वेद पण नको आहे डायबिटीसच्या बाबतीमध्ये. ही जीवनशैली पाहिजे की तुम्ही ग्लायकोजन रूपात नीट साठवा, मसलकडनं वापरून घ्या, युरिनकडनं टाकून द्या आणि इकडची डिमांड वाढवू नका. फाईट आणि फ्लाईट मोड तुमच्या जन्मतारखेप्रमाणे दुरुस्त करून घ्या, मग तुम्ही ड्रगलेस झालात. डायबिटीसच्या पेशंटला त्याचा त्रास होऊ नये म्हणून आयुर्वेदामध्ये काही घरगुती उपाय आहेत का? डायबिटीस डिटेक्ट झाल्यानंतर जे घरगुती उपाय आहेत तर त्याच्यामध्ये आजकाल बरेच लोक काढे घेत असतात किंवा बरेच लोक एकदम ॲलोपॅथी बंद करून पूर्ण आयुर्वेदावर शिफ्ट होतात. असा काहीतरी एकदम विचार करण्यापेक्षा हा फक्त घरगुती उपाय करायला हे काही पित्त नाहीये की तुमचं एप्रिल महिन्यात जन्म ना, पित्त झाले ना सुंठ पावडर खा. पित्त झालंय काय डिसेंबर महिन्यातला जन्म आहे ना, मग वेलदोडा खा. इतकं साधं सोपं डायबिटीसला त्यांनी घेऊ नये. त्याच्या ही पूर्ण जर विचार केला त्यांनी
म्हणजे जे आम्ही वेलबिंग सूत्रमध्ये त्यांचा पूर्ण एक थरो विचार करतो आणि त्यांना एक 30 डेज चॅलेंज देतो की 30 दिवसात तुम्ही असं असं वागून दाखवा, तुमची शुगर कंट्रोल व्हायला पाहिजे. मग तसं जर का त्यांची कंट्रोल झाली तर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्याने हा मोठा आजार आहे तर व्यवस्थित त्याच्याशी जीवनशैलीची लढाई द्यावी. आता शुगर कंट्रोल करायला किंवा कमी करायला आयुर्वेदात घरगुती काही हे आहेत का? म्हणजे हा जसा आपण दर 2 तासाला राजगिऱ्याचा हे सांगितला, त्याला मेन आहे पहिली गोष्ट, की तुम्हाला तुमच्या क्रेव्हिंग्जप्रमाणे नीट तुमचं खाणं-पिणं मॅनेज करायला पाहिजे. त्याला पहिलं काय बघायचं, तर जिभेवर पांढरा थर नाही ना. डायबिटीजच्या सगळ्या लोकांनी, थायरॉईडच्या सगळ्या लोकांनी कोणताही आहार घेण्यापूर्वी जर जिभेवर पांढरा थर असेल, तर पहिलं ते पचवायची व्यवस्था करायला पाहिजे. जिभेवर पांढरा थर याचा अर्थ तुम्ही काल खाल्लेलं पचलेलं नाही. मग आज तुम्ही त्याच्यावर लोड केलात, की त्याची नक्की शुगर बनणार. नक्की ते जाडी वाढवायला तुम्हाला कुठेतरी मदत करणार आहेत. म्हणजे वजन घटवा हे जे मी पुस्तक लिहिलं, आता किती पुस्तकं आहेत वजन कमी करणारी. मग ते आता मी अजून एक पुस्तक लिहून काय फरक पडणार होता? कारण मी वजन कमी करण्याचा ॲक्शन प्लॅन त्याच्यात दिलाय, की घरगुती उपाय तुम्ही पहिलं वजन कंट्रोल ठेवायला पाहिजे, मेटाबॉलिझम तुमचं चांगलं ठेवायला पाहिजे आणि एकदाच वजन कमी करायचं. परत वाढता कामा नये. नाहीतर काय, मी अमुक डाएट केला, माझं 10 किलो कमी झालं आणि काय झालं, 15 दिवसात परत वाढलं. मग ह्या वजन घटवा पुस्तकाचं वैशिष्ट्य असं, की त्याच्यामुळे एकदा तुम्ही कमी केलेलं वजन हे तुमचं परत वाढणार नाही. आणि हा डायबिटीसच्या थायरॉईडच्या लोकांनी वजनाचा भाग खूप महत्त्वाचा लक्षात ठेवावा. आपण एक रॅपिड फायर घेऊयात मागच्या वेळेसारखा. अशा घरगुती गोष्टी ज्याने शुगर कमी होऊ शकते. वेलदोडा. दर 2 तासाला एक वेलदोडा खावा, त्यानं शुगर नक्की कमी होते. गोड खायची खूप इच्छा झाल्यावर काय करावं? एकटं खावं. गोड खाल्ल्यानंतर आधी 2 तास आणि नंतर 2 तास निर्जली उपवास करावा. एकटं म्हणजे एकट्यानं बसून नाही खायचं. त्या समजा गुलाबजाम असतील तर गुलाबजाम एकटेच हवेत. त्याच्याबरोबर पोहे पण खाल्ले, भजी पण खाल्ली असं नको. आणि आधी 2 तास आणि नंतर 2 तास निर्जली उपवास करावा. अशा काही गोष्टी ज्याने डायबिटीसचा धोका कमी होऊ शकतो. व्यायाम, मन आनंदी ठेवणं, सेल्फ अवेअरनेस ज्याला म्हणतो, की स्वतःच्या प्रकृतीला पहिलं तुम्ही जाणून घ्या. आपल्या आई-वडिलांप्रमाणे काय आलेलं आहे. फोकस्ड राहा, कन्सिस्टंट राहा. मला काय पाहिजे हे फोकस्ड असू देत. त्या दिशेनं चालण्यासाठी कन्सिस्टन्सी तुमची असू देत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स. तुमच्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत, की ते अमुक फूल पाण्यात घालून पी म्हणजे शुगर कमी होईल. तसं नको. तुमची कम्युनिटी ही चांगली असू देत, की ती योग्य दिशेनं एकमेकांना मदत करणारी, अकाउंटेबल पण तुम्हाला धरणारी अशा लोकांच्या बरोबर राहा. म्हणजे मग काही काळजी नाही. कुठले व्यायाम डायबिटीससाठी फायदेशीर आहेत? 20+20 मिनिटं चालायचं. म्हणजे समजा मी सोसायटीत राऊंड मारतोय, तर पहिल्या 20 मिनिटामध्ये माझे जेवढे राऊंड होतील, पुढच्या 20 मिनिटात मी तेवढेच राऊंड मारायचे. बरेच जण काय म्हणतात, मी रोज 1 तास चालतो. काही उपयोग नाही. किंवा जे सलग चालायला जातात तर एका दिशेनं 20 मिनिटं जायचं, जिथे संपेल तिथं ते अंतर 20 मिनिटात परत यायचं. ज्यांना महिन्याभरात लक्षात येतं की 20 मिनिटात आपले राऊंड किंवा अंतर वाढलंय म्हणजे आपलं आरोग्य सुधारलंय. कारण जातानाच्या 20 मिनिटात शुगर कन्झम्पशन होतच नाही, येताना कन्झम्पशन होतं, कारण तुम्ही त्या स्पीडनं परत येत असतात. दुसरा आपल्याकडचा सगळ्यात उत्तम पॅनक्रियाजवर छान अटॅक करणारा म्हणजे सूर्यनमस्कार. दरदरून घाम फुटेपर्यंत सूर्यनमस्कार, एवढे 2 व्यायाम जरी नीट केले तरी डायबिटीस, थायरॉईड आणि जाडी वाढणं खूप कमी होतं. आता खाण्यावर बंधन न घालता डायबिटीस कमी करता येऊ शकतो का? काही प्रमाणात हो, काही प्रमाणात नाही. म्हणजे तुमचं HbA1c जर 8 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला खाण्यापिण्याचं आधी बंधन. म्हणजे HbA1cच्या बाबतीत ना तो म्हणतो की मी इतकं पथ्य पाळतोय, पूर्वी 6.4 होतं, त्याच गोळ्या चालू आहेत, तेच पथ्य चालू आहे आणि आता 8.4 आलं. आता हे रिपोर्ट योग्य अयोग्य हा लॅबोरेटरीचा विषय वेगळा आहे, बरोबर. पण आपण असं म्हणतो की रिपोर्ट योग्यच आहेत, तरी सुद्धा त्या गोळ्या लागू पडायचं प्रमाण कमी होतं. तर ती जी ग्लायकोमेट नावाची जी गोळी आहे, आता ते ग्लायकोमेट गोळी किंवा ते घेतल्यानंतर आपल्याला वाटतं की ती शुगर कमी करत असेल. नाही, त्याचा उपयोग तुम्ही बघा. ती तुम्ही खाल्लेल्या अन्नातलं प्रोटीन आणि फॅटचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर करणं थांबवते. ती लिव्हरला सप्रेस करते आणि म्हणून तुम्हाला शुगर कमी असं वाटतं. ती शुगर नाही कमी करत.
ह्या गोळ्यांचे उपयोगच आपण बघितले नाही. एक दुसरी एक गोळी आहे, त्या त्या गोळीचं नाव ह्याच्यामध्ये घेत नाही. तर ती गोळी जी आहे ती फक्त युरिनमधनं शुगर काढून टाकते आणि तुमची शुगर कमी आहे असं वाटतं. मग त्या गोळ्यासुद्धा आपल्याला ज्या दिल्या गेलेल्या आहेत त्या नक्की काय काम करतात हे पण आपण नीट अभ्यास केला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे जर का केलं तर तो शुगरचा कंट्रोल येईल. नुसता तो घरगुती उपाय करण्यापेक्षा, असं मला वाटतं. पण असं काही पथ्य आहे का आयुर्वेदामध्ये सांगितलेलं, जे डायबिटीसच्या लोकांनी फॉलो केलं पाहिजे? ह्याच्यामध्ये गमतीशीर काही पथ्य आहेत ती पण सांगतो. पण पहिलं म्हणजे गोड बंद. मी हे सांगतानाचा गैरसमज असा नको की आता गोड खाल्लं तरी चालतंय. तुम्ही एक चपाती खाल्लीत, तर तुम्ही एक सूर्यनमस्कार वाढवणार आहे का? तर खा. गोड खाल्लं, गुलाबजाम खाल्लेत, काही प्रॉब्लेम नाही. तेवढा घाम गाळणार आहे का? तर मग मला काही काळजी नाहीये. आयुर्वेदामध्ये ना त्यांनी एक श्लोक खूप छान सांगितलेला आहे. त्यांनी म्हणलंय 1200 कोस अनवाणी चालावं. 1200 कोस अनवाणी चालावं किंवा आपल्या शेतामध्ये स्वतःच्या हातानं विहीर खणावी. असं त्यांना सांगण्याचा उद्देश असा होता की तुम्ही घाम गाळा, कष्ट करा, मसल बिल्ड करा, म्हणजे तुमचा डायबिटीस जाईल. ग्रंथोक्त पथ्य जर का बघितली तर जर आयुर्वेदातली आपल्याकडची पथ्य बघायचं झालं तर त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जर डायबिटीस होऊच नाहीये याच्यासाठीची पहिली पथ्य PCOD मध्ये ही डायबिटीसची ग्लायकोमेटस गोळी दिली जाते. हे माहिती असेल तुम्हाला. ते डायरेक्ट डायबिटीसचीच गोळी आहे. म्हणजे पाळीचे हार्मोन, PCOD आणि डायबिटीसचा संबंध सगळ्यांना माहिती आहे. मग अशा ह्याच्यामध्ये जर त्या मुलीनं रोज सकाळी उठल्या उठल्या एक सुकं अंजीर खाल्लं तर तिचा PCOD बराचसा कमी व्हायला सुरुवात होते. जो आपण मासिक पाळीचा आणि डायबिटीसचा संबंध बघितला तर त्या स्त्रीला माहिती आहे की मला डायबिटीस आता प्री डायबिटिक आहे मी आणि मला होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे. त्यामुळे तमालपत्र असतं बघा, बिर्याणीत वगैरे पुलावमध्ये वगैरे घातलं जातं ते. तर एक मध्यम आकाराचं तमालपत्र संध्याकाळी 6च्या सुमाराला असं चुरून एखाद्या कपामध्ये टाकायचं. 1 कप कडकडीत उकळतं पाणी त्याच्यावर टाकायचं, झाकून ठेवायचं आणि रात्री झोपताना ते पाणी गाळून प्यायचं. त्या स्त्रीनं ज्याला मासिक पाळीचा आजार आहे अशा स्त्रीनं ते करायचं. ज्या पुरुषांना मेंटल स्ट्रेस आहे त्यांनी हा तमालपत्र असाच करायचा. त्याला बे लीफ असं इंग्लिशमध्ये म्हणतात. हे बे लीफ जे आहे ते तुम्ही नेटवर तुम्ही बघा. या दोन्हीचे उपयोग जे मी सांगतो ते तुम्हाला प्रूफ बघायला मिळेल की हे जर का करत राहिलं तर तुमचे हार्मोन्स नॉर्मल होतात, तुमचा स्ट्रेस कमी होतो आणि अल्टिमेटली तुम्हाला शुगर डिटेक्ट होण्याचं प्रमाण कमी होतं. त्या पथ्याबरोबरच हे घरगुती उपाय केले तर त्याचा जास्त फायदा होतो. आता जसं डायबिटीसचं सांगितलं तसं थायरॉइडसाठी आयुर्वेदामध्ये काय पथ्य आहे? आता थायरॉइडची गंमत अशी आहे की थायरॉइड आयुर्वेदात सांगितलंच नाहीये. मग तुम्ही कसं काय बोलताय ह्याच्यावर? तर आयुर्वेदामध्ये अनुक्त व्याधी अशाबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे जो वाग्भट नावाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथात शेवटचं जे श्लोक आहे ते जरा गमतीदार भाषेत आपण बघूयात. म्हणजे त्याचं भाषांतर करू संस्कृतमध्ये. त्यांनी मूढ असा शब्द म्हणलाय. मूढ म्हणजे मूर्ख. त्यांनी असं म्हणलंय की हा ग्रंथ आम्ही मूर्ख वैद्यांसाठी लिहिला, मूढ वैद्यांसाठी लिहिला. प्रत्येकानं आपापला विचार करून औषध द्यावं. मग अनुक्त व्याधी म्हणजे काय? COVID-19, करोना ॲलोपॅथीत कुठे लिहिलेलं आहे? आत्ताच आला ना. मग त्याच्यावर केला ना अभ्यास त्यांनी. मग तो अभ्यास करताना काही ती प्रिन्सिपल्स ॲलोपॅथीची होती की ह्या प्रिन्सिपल्सवर आम्ही करोनाचा अभ्यास करेन. मग आयुर्वेदाने अशी प्रिन्सिपल्स देऊन ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी समदोषा, समागनिष्ठ, समधातू, मलक्रिया, प्रसन्न आत्मा, इंद्रिय, मनः, स्वस्थ इत्यभिधीयते. म्हणजे समदोष, वात, पित्त, कफ, समधातू 7 प्रकारचे धातू आहेत शरीरामध्ये, मलक्रिया संडास, युरिन, घाम, पाळी हे सगळं टाकून, समदोषा, समाग्निष्ठ, समअग्नी म्हणजे पचनशक्ती चांगली असायला पाहिजे, धातू मल आणि प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन. हे तुमचं प्रसन्न असेल तर तुम्ही स्वस्थ आहे, तसं नसेल तर ह्याच्यात कुठं बिघाड झालाय बघा आणि तो व्याधी तुम्ही बघा. जसं कोरोनाचा विचार करून त्यांनी व्हॅक्सिन बनवलं तसं आयुर्वेदानं थायरॉइडचा विचार करून त्याची एक चिकित्सा पद्धत बनवली. मग ते करताना लक्षात आलं की थायरॉइड हा आजार जो काही आहे हा खाण्यापिण्यामुळे होतच नाही. म्हणजे जसं डायबिटीस गोड खाऊ नका, 8च्या पुढे HbA1c आहे, तसं थायरॉइडला तुम्ही 64 TSH हो, पण अमुक पदार्थ सोडला म्हणून ते 63 झालं असं होत नाही. कारण हा आजार खाण्यापिण्याशी संबंधित नाही, म्हणजे वर्ज्य करण्याच्या. पण काय खाल्लं तर फायदा होऊ शकतो. तर त्याच्यावर संशोधन असं सांगतं की काळे मनुके जे आहेत ते जर दर 2 तासांनी 10-10 काळे मनुके खाल्ले
दर 2 तासाचा नियम जो मगाशी सांगितला तोच. 24 तासात 8 तास झोपला, 16 तास जागा आहे, दर 2 तासामध्ये 8 वेळेला खायचे. 10-10 काळे मनुके. भिजवायची गरज नाही. त्याच्याकरता बियाचेच पाहिजेत, बिनबियाचेच पाहिजेत अशी गरज नाही. दर 2 तासांना तुम्ही काळे मनुके खा. तुमची शुगर, तुमचे थायरॉइडचे रिपोर्ट्स नॉर्मल यायला लागतात. का? तर जे इरिटेशन येतं ते कमी होतं. तुम्ही सगळ्यांनी काळे मनुके मुद्दामून Googleवर टाकून सर्च करा. किती चांगले घटक आहेत त्याच्यामध्ये. आणि ते जर का खाल्ले तर तुमची होते. दुसरा महत्त्वाचा भाग आयुर्वेदात जो सांगितला आहे, की जी पिट्युटरी ग्लँड आहे, की जी थायरॉइडला कंट्रोल करणार आहे, त्याच्याकरता नस्य कर्म. तुमच्या जन्मतारखेप्रमाणे मग तुम्ही आम्लधर्मी आहात, क्षारधर्मी आहात की समधर्मी आहात, ह्याप्रमाणे एक औषधी तेल बनवलं जातं. ते सकाळी 2 थेंब नाकावर घ्यायचं बोटं आणि या नाकपुडीत लावायचं, त्या नाकपुडीत लावायचं. ते झालं की ते बरोबर वर चढत जातं. जर तुम्हाला सायनस, चोकअप, नाक चोकअप असेल तर मान खाली घालून तुम्ही नाकात पण ते टाकू शकता. ते घातलं की पिट्युटरी ग्लँड तुमची उत्तेजित होते आणि थायरॉइडचा कंट्रोल तुमचा वाढतो. तिसरा, जसं हळदीचं तुम्ही सांगितलं तसं याला विशुद्ध चक्र असं म्हटलेलं आहे. त्या विशुद्ध चक्रावरचे आयुर्वेदात लेप सांगितलेत किंवा ॲरोमाज सांगितलेले आहेत. या ॲरोमाज तुम्ही नुसते गोलगोल इथं फिरवलेत किंवा तो लेप लावला तर त्याच्यामुळे तुमचं कमी व्हायला मदत होते. आणि हा आत्म उत्तेजित करण्यासाठी गंडूश नावाची प्रक्रिया सांगितली. गंडूश म्हणजे आपण बोली भाषेत गार्गल किंवा गुळण्या असं म्हणू, पण आपण सर्दी खोकला झाला की 4 वेळा गुळण्या करतो तसं नाही त्यांनी सांगितलं. 20 वेळा दिवसातनं 3दा, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर एकदा, दुपारी जेवणानंतर एकदा आणि रात्री जेवणानंतर एकदा. मग समजा तुमची जन्म प्रकृती डिसेंबर महिन्यातली आहे तर तुम्ही हळद आणि मीठ ह्याचं करू शकता. एखाद्याचा समधर्मी असेल तर त्याला त्रिफळयुक्त एखादं दिलं जाईल. एखादा आम्लधर्मी असेल तर त्याला सुंठयुक्त एखादा गुळणी करायला दिलं जाईल. त्या 20-20 गुळण्या केल्यामुळं हे इथलं त्याचं सगळं कार्य ॲक्टिवेट होतं आणि त्याचे रिपोर्ट्स नॉर्मल यायला लागतात. मग हा घरगुती उपाय जो तुम्ही मला विचाराल, पथ्य काय पाळलं तर कंट्रोल येईल, तर अमुक वर्ज्य केलं खाणं तर काही फरक नाही पडणार. पण काळे मनुके, हा ॲरोमा, लेप, गुळण्या आणि नस्य कर्म हे केलं तर थायरॉइड नक्की कंट्रोल येतो. बरोबर. आता आयुर्वेदामध्ये थायरॉइड किंवा डायबिटीस यामध्ये असं स्पेसिफिक औषध आहे का? हो आहे. पण आपण जसं म्हणतो आयुर्वेदाबद्दल की थायरॉइडचं तर मी तुम्हाला सांगितलं की थायरॉइड लिहिलाच नाहीये. तो अनुक्त व्याधी आहे, म्हणजे जो सांगितलाच नाही असा व्याधी आहे. मग त्याचं वर्णन, त्याचा अभ्यास करण्याची पद्धती त्या व्यक्तीप्रमाणे आम्ही डेव्हलप केलेली. त्या व्यक्तीप्रमाणे विचार करायचा आणि त्याला ड्रगलेस करायचा. त्याला औषध घ्या, काही काळापुरतं ना द्यायला लागतं. काही लोकांना 3-4 महिने औषध द्यायला लागतं, पण ते थायरॉइडवरचं औषध नसतं, त्या व्यक्तीवरचं असतं. डायबिटीसच्या बाबतीत पण असंच आहे. आता एक माझ्याकडे केस आलेली होती. त्या बाईंचा जन्म मला आठवतंय त्या पण एप्रिल महिन्यातला होत्या. त्या अमेरिकेतनं त्यांचा मला फोन आला. डॉक्टर, आत्तापर्यंत मी 10 जणांची औषधं घेऊन झालेली आहेत. तुम्ही मला डायबिटीसवर गोळ्या देणार आहे का? तसं मला डायबिटीसवर गोळ्या काय? डायबिटीसवर तुम्हाला गोळ्या देणार आहे का? मी अमेरिकेत असते, मी स्वतः PhD केलेलं आहे, मी माझं नियमबद्ध सगळं आयुष्य आहे आणि तरीही माझी शुगर कंट्रोल येत नाही. माझं HbA1c 11च्या पुढं गेलेलं आहे. म्हणलं ठीक आहे, मी हिस्ट्री घेतो. म्हणलं असं त्याने एक सांगायला सुरुवात केली. मग त्यांना म्हटलं, तुम्हाला मायग्रेन होता का? हो होता, पण त्याच्या गोळ्यामध्ये चालू आहेत. मला फक्त तुम्ही शुगरचं द्या. म्हणलं मॅडम, माझ्याकडे असं नसतं. आयुर्वेद असं म्हणतो बॉडी ॲज अ होल असा तुम्ही विचार करा की या शरीरामध्ये काय आहे, तुम्ही मला सगळं सांगा. आणि मग त्याच्यात लक्षात आलं की त्या बाईंना मूलबाळच झालेलं नाही. ती प्रक्रिया शरीराची घडलेली नसल्यामुळं या फक्त बुद्धिवादीच राहिल्या. त्या स्तनांना समजा 2 बाळांना 1-1 वर्ष दूध पाजलं असतं. 2 बाळं 9 महिन्यापर्यंत वाढतील एवढं गर्भाशय फुगलं असतं. ही सगळी हार्मोन्स जी आहेत ती त्यांची वापरलीच गेली नाहीत. त्या नुसत्याच मी PhD केलंय, मी नियमबद्ध आहे, मी शिस्तीत आहे, मी पथ्य पाळते, मला तुम्ही डायबिटीस औषध देऊन माझी शुगर कंट्रोल करू शकता का? म्हणलं नाही. मग काय उपयोग तुमचा, असं म्हणतील त्या. कुणी म्हणेल की मग तुम्ही डायबिटीस, पण मी डायबिटीसचं औषध नाही देणार आहे, मी तुम्हाला ड्रगलेस व्हायला शिकवणार आहे. मला रिप्लेस करायचं नाहीये. ॲलोपॅथीच्या ऐवजी आयुर्वेद रिप्लेस नाहीये करायचा. तर मला तुम्हाला शिकवायचं आहे की तुम्हाला शुगर का झाली. आता त्या बाईला एका पिशवी काढल्यामुळे झाली, हिला मूलबाळ न झाल्यामुळं बुद्धिवादी स्वभावामुळे झाली. तर तसं तिला मार्गदर्शन, तशी तिला औषधं देऊन तिचे दोष निर्हरण झाले. की मी जे सुरुवातीला डायबिटीसबद्दलचं बोललो होतो, आयुर्वेदात काय म्हणले, मधुमेह निवृत्ती लक्षण. ती निवृत्तीची लक्षणं दिसायला लागली की मी तुम्हाला ड्रगलेस होण्याकरता टप्प्याटप्प्याने तुमच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या आधी कमी करणार, मग आयुर्वेदाच्या गोळ्या बंद करून टाकणार आणि मग सांगणार पुढच्या वर्षी आमरस खाऊन मला HbA1c करा, पण आमरसात साखर घालू नका, नैसर्गिक आमरस खा आणि मग HbA1c करा.
आता आयुर्वेदामध्ये डायबिटीस किंवा थायरॉइडच्या गोळ्या बंद करण्यासाठी काही उपचार आहेत का? उपचार म्हणजे हा जो आपण वेल बिंग सूत्र हां. हा जो पोर्टल सुरू केला. हां. आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर एवढे 1.5 लाख पेशंट तुमचे बघितलेत, मागच्या मी ओळख करून दिली तुमची. पण प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टला पंचकर्माला एवढे लोक येत असतात. आधी अमेरिकेमध्ये जे आयुर्वेदाचे कोर्सेस चालतात ते लोक डॉक्टर शिकायला सुद्धा प्रकृतीमध्ये येतात. भारतात इतर कुठं जात नाहीत. मग एवढं सगळं चांगलं असताना हे ड्रगलेसचं काय आहे? तर माझ्या असं लक्षात आलं की मी औषध देतोय, पंचकर्म करतोय, योगासनं करतोय, पण ह्यांना जीवनशैली कुठेतरी शिकवायला पाहिजे. मग मी असं ठरवलं की ह्या सगळ्या लोकांसाठी, मग ते डायबिटीस असेल, थायरॉईड असेल, मायग्रेन असेल, ॲसिडिटी, IBS, कोलायटिसवाले लोकं असतील किंवा फॅटी लिव्हर असेल, PCODवाले असतील, गुडघेदुखी, स्पॉन्डिलोसिस, युरिक ॲसिड, या सगळ्या लोकांना दर आठवड्यातून एकदा त्यांना झूम मीटिंगवर मी त्यांच्याशी बोलतो. त्यांना त्या पोर्टलवर जॉईन करायला सांगतो. हे पोर्टल म्हणजे एक डिजिटल हेल्थ असल्यासारखंच आहे आणि इथं त्यांना याच्यावर हे औषध घ्या, त्याच्यावर हे औषध घ्या असं सांगत नाही. पहिला एक 5 दिवसाचा कोर्स देतो त्यांना. त्याच्यामध्ये त्यांना 51 व्हिडिओ दिलेत की तुमचं मूळ कारण तुम्ही कसं हुडकायचं. ते त्यांना कळलं की त्यांना एक 30 दिवसाचं चॅलेंज दिलं जातं की तुमचं मूळ कारण तुम्ही बरं करायला तुम्ही घरातल्या घरात ह्या गोष्टी करा. काही थोडीशी औषधाची गरज लागली तर देऊ आम्ही, की हे गंडूश, नस्य, पादाभ्यंग, काही तलम, विरेचन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या जातात. त्यानंतर त्यांना एक 10 दिवसाचा कोर्स दिला जातो आणि मग 90 दिवसाचं चॅलेंज दिलं जातं आणि मग त्यांना तुम्ही जो प्रश्न होता तुमचा की डायबिटीस आणि थायरॉईडला काही औषध आहे का, ते औषध आम्ही जीवनशैलीच्या रूपानं देतो आणि त्याच्यामुळे ते लोक ड्रगलेस जीवन जगायला शिकतात. ना आयुर्वेदाची गरज राहत, ना ॲलोपॅथीची गरज राहत. असं त्या वेलबिंग सूत्राच्या पोर्टलवर काम केलं जातं. अशी काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे, की आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेतली आणि गोळ्या बंद झाल्यात? हो, कित्येक. म्हणजे मला आठवतंय की आपला मागचा जो वैचारिक ह्याच्यावरचा जो हे झाला, तर त्यावेळेला तुम्ही सगळ्या लोकांनी त्या वेलबिंग सूत्राची लिंक इथं खाली दिलेली होती. त्या लिंकवरनं त्या माणसाची माझी ओळख देख नाही. तो माणूस ह्याचा संभाजीनगरचा, त्याने तिकडून जॉईन केलं. पहिला 5 दिवसाचा कोर्स केला. त्यावेळी जिमर वगैरे त्यांच्या गोळ्या चालू होत्या. त्यांच्या पहिल्या 30 डेज चॅलेंजमध्येच त्यांना नुसती जिमरच चालू नव्हती. त्यांच्या पायाची आग होत होती. त्यांना युरिनमध्ये थोडं क्रिएटिन वाढलेलं होतं. त्यांना सेक्स लाईफमध्ये थोडेसे प्रॉब्लेम झालेले होते. डोळ्यावर अंधुक परिणाम सुरू झालाय असं सांगण्यात आलेलं होतं. त्यांचं वजन 84 किलो होतं. आणि ह्या तुमच्यामुळेच, वैचारिक किडामुळेच त्यांनी ह्या लिंकला क्लिक केलं. त्यांनी तो पहिला वेबिनार फ्री असतो, तो फ्री सेशन ऐकला. त्यांना आवडला. त्याच्यामध्ये त्यांनी ते जे काही पैसे होते ते भरून 5 दिवसाचा कोर्स विकत घेतला. तो ऐकला. त्याला शेवटी फीडबॅक पण खूप छान दिला की डॉक्टर, इतकं चांगलं समजावून सांगणारं मी कोणी बघितलं नाही. म्हणलं आता तुम्ही 30 दिवस करून दाखवा, माझं कौतुक करून काय फायदा. मग त्यांनी 30 दिवस ते फॉलो केलं. त्यांचं जवळजवळ 5 किलो वजन कमी झालं आणि त्यांच्या डॉक्टरने सांगितलं की तुम्ही जिमर बंद करा. आणि आज तो माणूस ड्रगलेस पूर्णपणे झालाय. त्याचं क्रेडिट आयुर्वेदाला जेवढं आहे तेवढंच वैचारिक किडाला पण आहे. पण त्यांच्यानंतर त्यांची माझी ओळखच झाली नसती. मेडिसिन फ्री किंवा ड्रगलेस लाईफ होणं का गरजेचं आहे? म्हणजे मी हा जो वेलबिंग सूत्र सुरू केलं ना, त्याचं मेन कारण तर ते होतं की ॲलोपॅथीच्या ज्या काही गोळ्या दिल्या जात आहेत त्या चुकीच्या नाही आहेत. त्यांचं शास्त्र आहे ते. पण त्याला जे साईड इफेक्ट आहेत आणि ज्या पद्धतीनं आपली लोक त्या गोळ्या घेत आहेत, तर त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम, म्हणजे त्या गोळ्या घेतात तरी शुगर कंट्रोल नाही, किडनी फेल्युअर झाला, कॅन्सर झाला, हार्ट अटॅक झाला. ह्याचं बरंचसं कारण हे त्या गोळ्या घेतल्यामुळं होत आहे. साधं पित्ताची गोळी आहे, तुम्ही पित्ताची गोळी घेतलीत, पित्त बरं झालं म्हणजे काय झालं, ते ब्लॉक झालं ना. ते पोटात आलं असतं त्याचं पचन तरी केलं असतं. उलटून पडलं असतं ते ठीक झालं होतं. पूर्वीच्या काळी उलटून पडायचं लोकांचं. रोज सकाळी बोटं घालून लोक पित्त काढणारे मी अजून बघतोय. त्यांना काही त्रास नाहीये, पण आपण ते पित्त दाबून टाकतोय आणि कुठेतरी त्रास होतोय. आणि म्हणून मग बरं करणं ह्याच्यापेक्षा त्या गोळ्यांचे दुष्परिणाम पाहावे नात आणि नुसतं पित्तापासूनच नाही, ह्या कॅन्सरपर्यंत, हार्ट अटॅकपर्यंत झालेले पाहावे नात. आणि म्हणून त्यांनी ड्रगलेस जीवन जगायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे ना. मग हा जीवनशैली म्हणून आपण त्याचा वापर जास्त जर का केला तर त्याचा जास्त चांगला उपयोग होईल. आणि आयुर्वेदिक जीवनशैलीमध्ये नुसतं आहार-विहार नाही आहे, तो विचारही आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी ते ड्रगलेस लाईफ जगावं. नुसतं ड्रगलेस नाही तर म्हातारपणी परावलंबित्व नको, ही काठी घेऊन चालू. मी त्या लोकांना जे गोल देतो त्यात देतो. समजा एक 60चा माणूस असला तरी त्याला सांगतो पुढचं 25 वर्षाचं टार्गेट काय लिहून ठेवा.
पंचवीस मला भेटला तर काठी घेऊन येणार आहे का? नाही. भले तो 85 वर्ष आयुष्य देवाने दिलंय का नाही त्याला मला माहीत नाही, पण मोटिव्ह तुमचं हे असू दे की मी परावलंबित्व मला येता कामा नये, मी निरोगी जीवन जगलो पाहिजे, ड्रगलेस जीवन जगलो पाहिजे. सध्याच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल, काय टिप्स द्याल? पहिली गोष्ट ना की ही मानसिकता बदला. थायरॉइड आहे म्हणून मी कायम गोळी घेतोय, बीपी तरुण मुलांना आजकाल आहे, बीपी आहे म्हणून मी गोळ्या घेतोय, डायबिटीस आहे म्हणून मी गोळ्या घेतोय. ह्याच्याकरता ही पहिली मानसिकता बदला. जर कुणालाही विचारलं की आयुर्वेदिक टॅबलेट्स देऊ का, किती दिवस घ्यायला लागतील? अरे थायरॉइडचं विचारता का किती दिवस घ्यायला लागतील? डायबिटीसचं विचारता का आयुष्यभर घेता ना? मग मी तर आयुष्यभर नाही म्हणत आहे, 60 महिने 4 महिने म्हणतो. तर त्याच्या ही मानसिकता बदला की इंग्रजी गोळी असेल तर मी आयुष्यभर खाईन आणि आयुर्वेद असेल तर मात्र किती दिवस विचारेन. हां, दुसरं ती गोळीच मला लागू नये यासाठी प्रिव्हेन्शन मी काय करू शकतो. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की माझ्यासारखंच मी एक मूल जन्माला घालणार आहे. जसं मला वाटतं की मी काय आता समजा ओजस आहे, उंच निंच गोरा पान दिसायला छान, तसंच त्याचं बाळ व्हावं, पण त्याच्यात कुठला रोग जाऊ नये ना. तुला नाही आहे काही ठीक आहे, पण असं त्या प्रत्येक मुलानं असा विचार करायला पाहिजे की माझ्यामध्ये माझ्या पिढीतला काही आजार माझ्या मुलांमध्ये जाऊ नये. हा विचार जर का केला तर भारताची पुढची पिढी सुदृढ होईल. आणि आयुर्वेदाचा अंगीकार हा आता आपण बोलताना सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारला, ज्याला औषध आहे का, त्याला औषध आहे का, तर आयुर्वेदाकडे औषध आहे का, त्याच्याकडे उपचार पद्धती म्हणून बघण्यापेक्षा त्याच्यापेक्षा जीवनशैली, एक आपल्या परंपरेत सांगितलेली जीवनशैली आणि सगळ्या जगानं आता मान्य केलेली जीवनशैली असं म्हणून जर आयुर्वेदाकडे बघितलं तर नक्कीच सगळेजण मेडिसिन फ्री लाईफ जगू शकतील. थँक्यू सर, तुम्ही आमच्या शोवर पुन्हा एकदा आलात आणि आमच्या सगळ्या ऑडियन्सला खूपच चांगली इन्साइटफुल माहिती दिलीत. त्याबद्दल खरंच तुमचे आभार. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, वैचारिक किडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.